नमस्कार, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी असा हा समारंभ आहे। त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामधल्या प्रसंगावर लिहिलेली ही कादंबरी आहे। पण आपण सुरुवात प्रार्थनेने करूया। माझ्याबरोबर तुम्ही म्हणा, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुवे नमः। 3 वेळा ओंकार म्हणूया सगळे। 1 ओ 2 ओ 3 ओ। नमस्कार, माझं नाव श्याम बुरके आहे। मी श्रीयुत रवींद्र घाटपांडे जे प्रकाशक आहेत यांचा मित्र आहे आणि स्नेहल प्रकाशनचा लेखकही आहे। त्यामुळं जिव्हाळ्याच्या संबंधातनं मी आज या समारंभामध्ये आलेलो आहे। आज खरोखर जी कादंबरी आहे ज्याचं प्रकाशन होणार आहे, वाघनख हे प्रेरणादायी अशी ही कादंबरी आहे। म्हणून मी म्हटलं की आपला आजचा दिवस आहे, इथं समारंभाला आलेला आहे, ते आपण एक वेगळी प्रेरणा या समारंभातनं घेऊन जाणार आहे। हा फार मोठा लाभ आहे आपल्याला। आणि ते स्नेहल प्रकाशनतर्फे, या नामवंत प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होत आहे आणि त्याचे लेखक आहेत रोहन बेनोडेकर। जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। परत त्याला प्रकाशन करायला कोण लाभावेत तर थोर समाज कार्यकर्ते आदरणीय माधव भांडारी सर हे इथं प्रकाशनाला लागलेले आहेत। आणि इतिहासातले फार मोठे तज्ज्ञ ज्यांचं व्याख्यान ऐकायला सगळेजण उत्सुक असतात, असे नामवंत वक्ते इतिहास तज्ज्ञ मोहन शेटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होता। कादंबरीकार जे आहेत त्यांना आशीर्वाद द्यायला त्यांच्या घरचे सगळे आज उपस्थित आहेत। हे असं क्वचितच होतं हल्लीच्या। तुझं काय पाहिजे ते तू कर बाबा, आम्हाला काय सांगू नका असं। पिता जे आहेत, कुटुंबीय आहेत, सासूरवाडीची माणसं आली आहेत, त्यांची बहीण आली आहे, हे सगळेजण आलेत। त्यांच्यासाठी एकदा पुणेकरांनी टाळ्या वाजवाय। ते नागपूर वगैरे आलेले ते महत्त्वाचं आहे। आणि प्रकाशन ज्या संस्थेतर्फे होत आहे, स्नेहल प्रकाशन 1 नाही 2 नाही 32 वर्षे ह्या प्रकाशन व्यवसायामध्ये कार्य करतात। 700हून अधिक प्रकाशनं त्यांची झालेली आहेत आणि दर्जेदार वाङ्मय ही त्यांची एक ओळख आहे। याच्यात उगीच गुलबकावली वगैरे असलं कधी पुस्तक दिसणार नाही, फुटपाथवर विकलं जाणार। अतिशय दर्जेदार, म्हणजे काय नावं जर काही पाहिली तर लक्षात येतं किती दर्जेदारी। डॉक्टर वीरा करंदीकर, अध्यात्मातल्या ज्येष्ठ गुरु लीला गोळे, डॉक्टर मुकुंद दातार, मृणालिनी जोशी, डॉक्टर गोबम देगलूरकर, प्राध्यापक प्र के घाणेकर, विद्याधर ताठे, आशुतोष बापट, असे अनेक नामवंत लेखकांची मालिकाच सांगता येईल असं ही प्रकाशनं करतात। मी नेहमीच सांगतो हळू आवाजात की माझी 6 पुस्तकं त्यांनी काढलेली आहेत, फक्त ते या रांगेतलं नाही आहे म्हणून जरा मध्ये गॅप ठेवून सांगायला लागतं, एवढंच आहे। आज रोहन बेनोडेकर यांची जी कादंबरी वाघनख हे होते ही मनोवेधक आणि प्रेरणादायी आहे। कादंबरीच्या बाबतीत मला एकदा आठवतं, म्हणजे यांनी पहिली लिहिली आहे, ती पहिलंच पुस्तक आहे त्यांचं, तरी अप्रतिम आहे ते। असं काही नवं शिकायचं नाही आहे, मी वाचलंय, मी तुमचं अभिनंदन करतो।
एकानं अशीच एक कादंबरी लिहिली आणि तो पुलंना म्हटला जरा मला याच्यात मार्गदर्शन करा. ते म्हटले अरे माझं काही कादंबरीचं क्षेत्र नाही, माझ्याकडे कशाला देतो. नाही नाही, तुमचं मत पाहिजेच पाहिजे. आणि तो सारखे खेटे घालून त्यांना विचारायला लागला. शेवटी ते म्हणले आता काय सांगायचं याला. ते म्हणले या कादंबरीचा जो शेवट आहे ना तो जितका अलीकडे येईल तितकी ती आकर्षक होईल असं त्याला आम्ही सांगितलं. पण आपल्या काय याच्यात अजिबात नाही आहे. मी शेवटपर्यंत सांगतो. ते एकदा घेतलं की त्या प्रतापगडच्या वातावरणात आपण पुढं पुढं जात राहतो आणि संबंध शहारे येतात अंगावर त्या प्रसंगानं. आणि किती धीराने महाराजांनी केलं आहे हे लक्षात येतं. थोडक्यात म्हणजे एवढं लक्षात येतं तो क्षण यशाचा झाला म्हणून आज आपण इथं आहोत, इथपर्यंत ते लक्षात येतं. तर ही वाघनखे अतिशय प्रेरणादायी कादंबरी झालेली आहे. याचं प्रास्ताविक श्री रवींद्र घाटपांडे स्नेहलचे आध्वर्यू यांनी करावं अशी त्यांना मी नम्र विनंती करतो. आदरणीय माधवजी भंडारी, माझे मित्र श्री मोहन शेटे, कादंबरीकार आता म्हणायला पाहिजे त्यांना, कादंबरीकार रोहन बेनोडेकर आणि आपण सगळे. एक 6-8 महिन्यापूर्वी राजेंद्र बेनोडेकर म्हणजे रोहनचे वडील ते माझ्याकडे आले. त्यांनी काही लिखाण केलेलं होतं ते त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवताना ते म्हणाले की माझा मुलगाही लिहितो आणि चांगलं लिहितो. आता वडील आहेत म्हटल्यानंतर तू चांगले लिहितो सांगणारच ना. त्याप्रमाणे मी त्यांना म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, त्याचं काही लेखन असेल तर मला पाठवा. ते त्याने मला पाठवलं आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं की इथे इतकं सुंदर कादंबरी स्वरूप असं त्यांनी लिहिलेलं होतं. मी त्याला म्हटलं की हे पुढे चालू ठेवायला सांगा. ते म्हणाले की तुम्हाला ताब्यात दिलेला आहे मुलगा, तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हटलं मी ताब्यात घेतला त्याला आणि मग या पुस्तकाची निर्मिती झाली. गुलजारचं एक छान वाक्य आहे. गुलजार असं म्हणतात की तस्वीरें लेना जरूरी है जिंदगी में साहब, तस्वीरें लेना ज़रूरी है ज़िंदगी में साहब, आईने गुजारा हुआ वक्त नहीं बताया करते. टाळ्या वाजवायला हरकत नाही गुलजारसाठी. कुठल्याही बाबतीत असंच आहे. इतिहास आपण जर घेतला तर इतिहासाचं पुनर्लेखन, त्याचं अवलोकन आणि त्याची मांडणी हे विविध काळामध्ये विविध ठिकाणी जर झाली नाही तर मग तरुणांना प्रेरणा कशी मिळणार? इतिहासाकडनं आपण काय शिकणार, कसे शिकणार? आणि मग देशाचं जे प्रेम आपल्याला व्यक्त करायचं आहे, तो देश आपल्याला जर घडवायचा आहे, तो असा पण कसा घडवणार? त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला इतिहासाकडे पाहून, इतिहासात झालेल्या चुका असतील, चांगल्या गोष्टी असतील, त्याचं पुनरावलोकन करावं लागतं. जे डॉक्टर गोपन देगलूरकर नेहमी म्हणतात की इतिहासाचा धडा गिरवला नाही तर तो धडा दिल्याशिवाय राहत नाही, असं त्यांचं वाक्य आहे. पण इतिहासाचा धडा जर गिरवायचा असेल तर इतिहासाचं लेखन व्हायला पाहिजे, त्याचं संशोधन व्हायला पाहिजे आणि ते आपल्या समोर, सगळ्यांच्या समोर वेगवेगळ्या काळामध्ये सतत येत गेलं पाहिजे. आणि ते ज्या वेळेला येईल त्यावेळेला इतिहासाच्या खऱ्या अर्थाने त्याचं अवलोकनही करता येईल, त्याच्यापासून प्रेरणा घेता येईल आणि पुढे आपल्याला जे साधायचं आहे, ध्येय साधायचं आहे, ते करता येईल. आणि त्यामुळे जेव्हा ही कादंबरी मी वाचली त्यावेळेला असं माझ्या लक्षात आलं की ही यायला पाहिजे. खरं म्हणजे शिवचरित्र आहे, बाबासाहेब पुरंदरांपासून अनेकांनी लिहिलेलं आहे. प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो, प्रत्येकाची लिहिण्याची शैली वेगळी असते, त्याचे विचार त्यामागचे वेगळे असतात, त्याच्यापासून मिळणारी प्रेरणा अजून वेगळी असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार आपण साकल्याने करतो त्यावेळेला प्रत्येक लेखकाचं काहीतरी वैशिष्ट्य वेगळं असतं आणि ते मला याच्यात दिसल्यामुळे मी याला म्हटलं की तू लिह. स्नेहलच्या गुहेमध्ये तो आलेला आहे, हे पहिलंच पुस्तक आहे त्याचं. त्याला दुसराही विषय मी लगेच दिलेला आहे, पुढच्या काळामध्ये तो येईल अशी माझी अपेक्षा आहे.
एका पुस्तकावर थांबू नको असं त्याला सांगितलं. त्याप्रमाणे त्याने ते मान्य केलेलं आहे. पण जेव्हा आपण हे पुस्तक वाचाल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की अतिशय चांगल्या पद्धतीने कादंबरी स्वरूप असलं तरी इतिहासाला कुठे तोडफोड न करता त्यांनी अतिशय समर्पक अशी ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि ती प्रकाशित करताना स्नेहल प्रकाशनानं मनापासून आनंद होत आहे. स्नेहलच्या अनेक लेखकांची एक परंपरा आहे. ती परंपरा काय आहे तर एकदा लेखक आला की तो एक पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक, 50, 100 घाणेकर इथे बसलेले आहेत. घाणेकरांची 100 पुस्तकं झालीत. त्यांच्या शेजारी आशुतोष बापट बसलेले आहेत, मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि भारतीय संस्कृती वगैरे उत्तम व्याख्याते ते दोघंही आहेत. आशुतोष बापट देखील उत्तम व्याख्याते आहेत. पण तेही असेच एक दिवशी माझ्याकडे आज त्यांचं 17वं पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायला हरकत नाही. घाणेकरांची 75 झाली, मध्ये 100 पुस्तकं त्यांची झाली. घाणेकरांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. तर अशी जी परंपरा आहे त्या अनेक लेखक येतात आणि मग हळूहळू ते एकामागे एक असे विषय होत राहतात. स्नेहलची परंपरा अशी आहे की आध्यात्मिक, वैचारिक, इतिहास, गडकोट, किल्ले, पर्यटन या विषयावरचीच पुस्तकं स्नेहल प्रकाशन प्रकाशित करतं. दुसरी कथा, कादंबऱ्या, काल्पनिक, काव्याच्या संबंधित रोज मला फोन येतात की मी उत्तम काव्य लिहिलेलं आहे, तर तुम्ही पुस्तक काढता का. काव्य म्हणलं की मला धडकी भरते आणि त्यामुळे मग त्यांना सांगतो की आम्ही काढत नाही. सुरेश भट मला ज्या वेळेला भेटले प्रथम, त्यावेळेला सुरेश भट मला म्हणाले की अरे तुला माहिती नाही का माझ्या कवितेची पुस्तकं मीच काढतो. मी सुरेश भटांसारखा एवढा मोठा मनुष्य की जो सुरुवातीला असं नंतरच्या काळामध्ये मग साहित्य प्रसार केंद्राने त्यांची पुस्तक काढली. पण म्हणजे ही काव्याची एकूण जे आणि खूप लोक हल्ली काव्य करायला लागले, त्यामुळे रोज मला असे फोन येत असतात. परंतु तो विषय आमचा नाही, त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही त्याकडे बघत नाही, त्याकडे जात नाही, त्याकडे वळत नाही. त्यामुळे ही कादंबरी काढताना मी फक्त रोहनला एवढंच सांगेन की पुढच्या काळामध्ये अधिक लिहित राहा, लिहिलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद घाटपांडेजी. आता आपण सत्कार करतोय आदरणीय माधव भंडारी यांचा. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे ते उपाध्यक्ष आहेत. मूळचे ते देवगडचे आहेत. आणि देवगड म्हटलं की बघा कसं एकदम प्रेमळ वगैरे असं सगळं वातावरण कोकणातलं वाटायला लागतं. कोकणामधली निर्मळ मनाची माणसं असतात आणि ते लोकमान्य टिळक, महर्षी धोंडो केशव कर्वे, साने गुरुजी असे सुटकेनंतरचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ठिकाण, अशा ठिकाणातनं माणूस आलेला असं कधी फारसं दिसत नाही की कोकणातला येतो आणि दुष्टपणा केलाय वगैरे, असं कधीच कुठं दिसत नाही. तिथली माणसं ही प्रेमळच असतात सगळे. त्यामुळे ते मूळचा DNA जो आहे तो हा देवगडचा आहे. आणि देवगड काय कुठल्या फळासाठी प्रसिद्ध आहे हे मी सांगायला नको. जेवढे म्हणून आंबे विक्रेते आहेत त्यांची जर एकत्र बेरीज केली तर देवगडमध्ये त्याच्या 1% सुद्धा आंबे तयार होत असतील का नाही शंका. पण झाडच तेवढी नाही. पण देवगड सांगितल्याशिवाय खपलं जात नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आहे ते. दुसरं म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं त्यांनी काम केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं त्यांचे मूस निर्माण झाले, त्या मुसीतनं ते निर्माण झालेले आहेत. आणि 1 नाही 2 नाही, भारतीय जनता पक्षाचं 10 वर्ष त्यांनी पूर्ण वेळ काम केलेलं आहे. हे फार मोठं आहे. कोकण विभागाचे ते संघटन मंत्री होते, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कोकण हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्डचे ते प्रमुख होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे खणखणीत उत्तर द्यायला लागतं इतरांना, त्याप्रमाणे त्यांनी BJPचे ते प्रवक्ता होते. हे फार मोठं आहे. साहित्यातही त्यांचा रस आहे पहिल्यापासून. विवेकच्या संपादक पदात त्यांनी त्या मंडळातही काम केलेलं आहे. आणि मग आम्हाला आश्चर्य वाटलं, सकाळच्या त्या ह्याच्यात जाऊन तुम्ही 81 लेख लिहिलेत, हे जरा विशेष वाटलं. छान आहे ते. हो, विचारसरणी याचा काही नाही, पण तो बरोबर मेळ जमून ते केलं. आणि त्याचं अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, मी प्रत्येकानं वाचलं पाहिजे सांगेन, ते म्हणजे दृष्टिकोन. याच्यात त्या भागातले सगळं वर्णन आपल्याला येतं.
दृष्टिकोनमधला तुम्ही नुसता भारताची प्रगती होणारा लेख वाचला तरी आपल्याला वाटतं अरे केवढा आपला देश पुढं जाणार. जास्तीत जास्त लस देणारा जगाला हा भारतच आहे, त्यातनंच कळतं आपल्याला. त्याच्यातनं आपले उपग्रह सोडून त्यामध्ये सुद्धा फॉरेन एक्सचेंज मिळवणारा देश आपलाच आहे. असे अनेक क्षेत्र त्या लेखातनं, असे हे 81 लेख त्यांचे दृष्टिकोनमधले वाचनीय आहेत. आणि ते कधी काही झाकून लिहित नाहीत. म्हणून पुस्तकाचं नाव बघा पुढच्या, डाव्यांचा खरा चेहरा. हां, उगीच गुळमुळीत नाही, तर सकारात्मक विचार, विधायक कार्य हे त्यांच्या कार्याचं फार महत्त्वाचं आहे, वैशिष्ट्य आहे असं मी सांगेन. त्यांचा सत्कार आदरणीय राजेंद्र बेनोडेकर, लेखकाचे जे पिताश्री आहेत, स्टेट बँकेमध्ये होते ते आज आलेले आहेत. त्यांनी करावं अशी मी विनंती करतो. राजेंद्र बेनोडेकर हे नुसते स्टेट बँकेत मॅनेजर वगैरे हे नाही, वाचनाची आवड. आणि जसं सशाची आई पिलाला काय खायचं हे शिकवते लहानपणी, तसं या रोहनला आपल्या चिरंजीवाला काय वाचायचं हे शिकवलं, हे फार महत्त्वाचं. त्यांनी काय केलं असेल तर बाबासाहेब पुरंदर यांचं राजा छत्रपती हे पुस्तक पहिलं त्याला दिलं. ते घेतल्यावर माणूस वेडाच होतो. काय काय त्यातली वाक्य आहे. प्रतापगडावर गेल्यावर काय पाऊस आहे, बाबासाहेब कसं लिहितात, इथे इतुका पाऊस पडतो की उडत्या पक्षाचे पंखावरी शेवाळे माजते. काय बोलतो. त्यामुळं काय हा मोठा होईल नाही तर काय, तुम्ही योग्य ते काम केलं आणि एक कादंबरीकार महाराष्ट्राला दिलात तुम्ही त्यातनं. या हो खरंच आहे. बाबासाहेब त्याचं परत गोनीदा ही जी मंडळी, एक मैत्री त्यांची फार चांगलीच होती त्याच्यात. पु ल त्याच्यामध्ये यांच्या बैठकीत असत. बाबासाहेब पु लंना म्हटले की पु ल, तुमच्या घरात नेहमी हास्यविनोद होत असतील नाही, सारखे तुम्ही विनोद सांगताय आणि सुनीताबाई खुदू हसतायत असं असेल. त्यावेळेला पु ल म्हणले, बाबासाहेब तुमच्या घरात सारखं युद्ध चालत असेल ना, की तुम्ही लाटणं घेऊन तुमच्या मागं लागलेल्या आहेत निर्मलाताई आणि तुम्ही या दालनातनं त्या दालनात पळताय असं असेल. म्हणजे ती माणसं जशी ह्या मोठी होती तशी खेळकरी त्याच्यात होती, हे फार महत्त्वाचं आहे. असं तर अतिशय वडिलांनी हे चांगलं काम केलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. आता आपण सत्कार करणार आहे तो प्राध्यापक मोहन शेटे सरांचा. MA BEd, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, प्रख्यात व्याख्याते आणि न्यू इंग्लिश स्कूल रमण बाग येथे 28 वर्ष ते अध्यापक होते. न्यू इंग्लिश स्कूल म्हटलं की माणूस अभ्यास सोडून इतर गोष्टीमध्ये फार रममाण झालेला असतो. हे आम्ही आमच्यावर नाही सांगू. मी डेक्कन एज्युकेशनचा विद्यार्थी आहे. तिथं आली का परीक्षा, बरोबर देऊया. मधल्या काळात सगळे इतर उपध्याय करायचे, त्यामुळे तिथली सगळी मुलं, शिक्षक हे मोठे होतातच. तसंच यांच्याबाबत झालेलं आहे सगळं. महाराष्ट्र शासनाच्या शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे ते सदस्य आहेत. इतिहासप्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. पेशवे क्रांतिकारक या विषयावर भारतभर त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. पौड येथे शिवाजी महाराजांवर 40 व्याख्यानांची मालिका दिली आहे आणि जगभर त्यांनी ऑनलाईन व्याख्यानं ही दिलेली आहेत. वसंत व्याख्यानमालेत थोरले बाजीराव पेशवे आणि शिवराज्याभिषेक या विषयावरची व्याख्यानं झाली. क्रांतिसूर्य सावरकर महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक असे हे व्यक्तिमत्व आहे. अमेरिकेत सादर झालेल्या जरी पटका नाटकाचे लेखक म्हणजे शेटे सर आहेत.
नॅशनल बुक ट्रस्टचा फार मोठा समारंभ आता पुण्यात गेल्या वर्षी झाला. त्याच्यामध्ये पुण्याला आणि दिल्लीला त्यांनी शिवराज्याभिषेक या विषयावरची व्याख्यानं दिली. हिंदवी स्वराज्याची स्थापना या त्यांच्या पुस्तिकेचे 1,00,000 प्रती त्या इथं वितरण करण्यात आलं. एवढं महत्त्व आहे. साहजिकच त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. त्यातले काही म्हणजे गोनी दांडेकर दुर्गमित्र पुरस्कार, निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार, पुणे ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार, सार्वजनिक सभा आदर्श पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा रंगकर्मी पुरस्कार, अशा या प्रख्यात वक्त्यांचं आज आपल्याला मेजवानीच आहे त्यांचं व्याख्यान ऐकायचं. त्यांचा सत्कार आदरणीय माधव भांडारे यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आज आयोजनामध्ये स्नेहल प्रकाशन बरोबर हे बेनोडेकर कुटुंबीय सगळे आहेत. त्यामुळं त्यांच्या इच्छेप्रमाणे आता आपण माननीय रवींद्र घाटपांडे यांचा सत्कार करणार. नाहीतर स्वतः कसं असं वाटायला नको म्हणून मी आधीच सांगून टाकलं. तर स्नेहल प्रकाशनचे घाटपांडेजी यांची आणखी एक ओळख म्हणजे ते एकता मासिकाचे संपादकपद त्यांनी अध्यक्ष, एकता मासिकाचे ते अध्यक्ष आहेत. आणि मगाच सांगितलं त्याप्रमाणे लेखक घडवणारा प्रकाशक ही त्यांची फार मोठी ओळख आहे. एक लेखक घडवला की हजारो 10,000 लोक वाचकांची सोय होती, त्यांच्यापर्यंत पोचवलं जातं. अशा 700च्या वर प्रकाशनं लेखकांचे ते हे केलं आहे. असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा सत्कार रोहन बेनोडेकर यांनी करावा अशी मी विनंती. आता सत्कार आहे तो रोहन राजेंद्र बेनोडेकर याचा आहे, लेखकाचा आहे. आणि तो सत्कार करणार आहेत आदरणीय माधव भांडारे सर. रोहन बेनोडेकर याचा जन्म अमरावतीचा. अमरावतीत मी 3 वर्ष राहिलो आहे. तिथलं वातावरण मला माहिती आहे. सभागृहाला नाव कोणाचं तर वीर वामनराव जोशी हे व्यक्तिमत्व तिथलं आहे. ज्ञानकोशकार केतकर हे शाळेत ज्या शिकले ते अमरावतीमध्येच. अशी मोठमोठी नावं तिथली अनेक आहेत. अशा ठिकाणी याचा जन्म झाला आणि पुढं नागपूरला शिक्षणासाठी गेला. इंजिनिअरिंगमधलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आणखी IT क्षेत्रामध्ये तो आला. IT क्षेत्रामध्ये आलेले यांना म्हणजे आपला भारत कशाबद्दल प्रसिद्ध आहे तर ग्रे गोल्डसाठी. ग्रे गोल्ड एक काळ असा होता की ज्या देशामध्ये तेल भरपूर आहे ते देश समृद्ध, ओपेक कंट्रीज. त्याच्या आधी सोनं ज्यांच्याकडे जास्त आहे ते आहे. पण त्यानंतरचा काळ कुठला आला असेल तर ज्याच्याकडे हे ग्रे गोल्ड म्हणजे सुपीक याचा मेंदू आहे तो देश पुढं जाणार हे सिद्ध झालेलं आहे. आणि ते म्हणजे हा सुपीक अतिशय चांगला असा मेंदू ग्रे गोल्ड जगामध्ये सगळ्यात सुंदर कुठे असेल तर तो भारतात आहे, पुण्यामध्ये आहे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून अशा ठिकाणी तो पुणे नागपूर या दोन्ही ठिकाणी असतो. पुण्यामध्ये तो हे काम करतो आहे. हे फार चांगलं असं त्यांनी क्षेत्र निवडलेलं आहे पुण्यातलं. त्याला क्रिकेट, संगीत याची आवड आहे. वाचनाची आवड वडिलांनीच लावली आणि त्यात इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज आणि मग शिवाजी महाराजांवर तो लिखाण करायला लागला. अंकातनं लेख लिहा वगैरे असं ते कार्य त्यांनी केलं.
आणि त्यामुळे त्याला आजच्या या कादंबरीसाठी प्रेरणा मिळाली. त्यांच्या पत्नी डॉक्टर सुरभी या इथे आज उपस्थित आहेत, आलेले आहेत ना, नागपूरहून आलेले आहेत. त्या डॉक्टर आहेत आणि आयुर्वेदामधलं तिथे आहेत. कुठे आहेत त्या? जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की घरातनं सपोर्ट नसेल तर कादंबरी काय, साधा लेख सुद्धा लिहू शकतो. तर ते तुझं प्राप्त झालेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा याचा सत्कार आदरणीय माधव भंडारी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ही नागपूरची मंडळी आहेत ना, ही पुण्यावर फार विनोद करतात. त्यांना इतकं आवडतं तिथलं. पण पुण्यात आल्यावर ती जात नाहीत परत नागपूरला. हे मी तर हा दोन्हीकडे आहे, ह्याचा मला आनंद आहे. दोन्हीकडे तो आहे. कारण मी नागपूरला होतो, फार आरामात लोक राहतात, व्यवस्थित, म्हणजे काही नाही. मी बँकेत होतो नागपूरला, त्या एकाला क्लर्कला म्हणलं जरा इकडे रे, तो म्हणलं साहेब 5 मिनिटं थांबा, तासाभरात आलोच. म्हटलं काय प्रमाण आहे. पण आल्यावर ते सगळं तुमचं काम करणार, बँकेचंच काय, घरचं असलं तरी सगळं करणार. अशी मोठ्या दिलाची ही माणसं सगळी नागपूरची आहेत. म्हणजे राम शेवाळकर आहेत, सुरेश भट आहेत, वामनराव चोरगडे आहेत. किती नावं सांगायची या नागपूरची. हे सगळं त्याचे गुण हळूहळू तुमच्यात येवोत आणि तुम्ही तसे मोठे साहित्यिक होत ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि प्रिय रोहन बेनोडेकर यांना मी लेखकाचं मनोगत व्यक्त करायला विनंती करतो. यांना सप्रेम नमस्कार. आणि वाघनख कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहून मला त्यांनी आशीर्वाद दिला, याच्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री रवींद्र व्ही घाटपांडे, ज्यांच्या भक्कम पाठिंब्याने, त्यांच्या सहाय्याने ही कादंबरी पूर्ण झाली, याच्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. उपस्थित समस्त सांथोरांना वंदन. आज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगाबद्दल मी लिहिलेली कादंबरी पूर्ण झाली आणि प्रकाशित होऊ घातली आहे, तेव्हा माझे मन सरळ चौथीच्या पाठ्यपुस्तकावर जाऊन पोचते. आणि बहुतांश लोक इथे उपस्थित असलेले ती गोष्ट रिलेट करू शकतील, कारण इतिहासाचं चौथीचं पुस्तक, त्याचं मुखपृष्ठ होतं राजा शिवछत्रपती. त्यावेळीच्या माझ्या वर्गशिक्षिका शीला तिजारे यांनी हा इतिहास इतका प्रेरणादायी पद्धतीने शिकवला की आम्हाला इतिहासाचा अभ्यास करतो आहे असं कधीच वाटलं नाही. आम्ही इतिहास जगतो आहे असं वाटलं. आणि त्याच्यामुळे मला या शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल कुतूहल निर्माण झालं. ज्याप्रमाणे प्राचार्य शांभुरके सर म्हणाले की वडिलांनी मला राजा शिवछत्रपती हे पुस्तक आणून दिले आणि ती मी वाचलेली पहिली मोठी कादंबरी होती. मग पुढे श्रीमान योगी ही वाचली. त्यानंतर प्रत्येक सुट्टीत मी या कादंबऱ्या अगदी वाचू लागलो, धुंडाळू लागलो. मग त्याच्यानंतर लवकरच पुस्तक रूपाने माझी भेट झाली ती विजयराव देशमुख, जे नागपूरचे आहेत आणि शिवकथाकार आहेत. त्यानंतर सेतू माधवराव पगडी, कृष्णराव अर्जुन केळुसकर, जदुनाथ सरकार, गोविंद सखाराम सरदेसाई यांची पुस्तकं देखील मी वाचून काढली. आणि त्याच्यानंतर या थोर साहित्यिकांबद्दल वाचता, त्यांनी जे लिहिलं ते वाचता वाचता मला त्याबद्दल खूप कुतूहल निर्माण झाले. आणि शिवाय लेखनाची आवड होती. शाळेत निबंध स्पर्धा, राजाराम वाचनालयाच्या विविध शुद्धलेखन निबंध स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आणि या विश्वात मी रममाण झालो. पण पुढे नोकरी, शिक्षण, इंजिनिअरिंग पूर्ण करता करता हा विषय थोडासा बाजूला सरला. पण मग नोकरीत जम बसला, संसार थाटला आणि थोडा वेळ मिळू लागला आणि मग पुन्हा मी कल लेखनाकडे वळवला, छंद जोपासायला वळवला. रणजित देसाई म्हणतात, इतिहासाच्या गूढ दालनात अनेक भिंती आहेत ज्यांचे रंग पुसट झाले आहेत आणि ती रंग अनेक कथाकार, अनेक चरित्रकार आपल्या रंगांनी रंगवतात. त्याचप्रमाणे मी त्या भिंती बघू लागलो आणि त्यांना आपल्या रंगांनी रंगवू लागलो.
मग या कथा वाचताना मी त्याच्यातले दंतकथा, इतिहासातील पुरावे, बखरी सगळंच वाचायला घेतलं. किल्ले प्रतापगड युद्धावरील हा प्रसंग मला खऱ्या अर्थाने आकर्षित करू लागला. त्याच्यात शिवाजी महाराजांनी दाखवलेली मुत्सद्देगिरी, त्याचं राजकारण, त्याचं प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन हे खरंच थक्क करण्यासारखं आहे. त्याचबरोबर यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि आजच्या युगात देखील अवलंबण्यासारखं आहे. अर्थात संपूर्ण शिवचरित्रातील प्रत्येक गोष्ट अशीच आहे जी पिढ्यानपिढ्या प्रत्येकाने वाचली पाहिजे, त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. आणि प्रत्येक प्रसंग खरं तर कादंबरीचा एक सेपरेट एक वेगळा विषय आहे. आणि त्याच्यातला हा एक खूप अभिमानास्पद क्षण जो मराठीच काय तर भारतातील एक महत्त्वपूर्ण युद्ध होते, त्याच्यासाठी मी ह्या कादंबरीचा विषय घेतला. त्याच्याशिवाय कादंबरी एका चित्रपटाच्या पटकथेसारखी असते असं मला वाटतं. एखादा नवीन वाचक खेळून ठेवायला कादंबरी हे खूप महत्त्वाचे साधन आहे. आणि शिवछत्रपतींचा हा प्रेरणादायी इतिहास पिढी दर पिढी केवळ मराठीच नव्हे तर भारतातील प्रत्येकाला समजायला हवा. त्या विचारांना अनुसरूनच मी कादंबरीचे लेखन सुरू केले. आज ती आपल्यासमोर आहे याचा मला फार आनंद होतो आहे. अनेक लेखक, बखरकार, चित्रपटकार यांनी सुद्धा आपल्यासमोर ह्या कथा आणल्या आहेत. यांचे मी संदर्भ देखील कादंबरीत दिले आहे. जेव्हा कोणी युवा वाचक माझी कादंबरी वाचेल तेव्हा ह्या कादंबऱ्या सुद्धा वाचेल आणि इतिहासात रममाण होईल, त्यातून काही प्रेरणा घेईल, त्यातून काही शिकेल, ही माझी सदिच्छा आहे. आता इतिहासच का, पुन्हा पुन्हा का? कारण इतिहास ही भविष्याकडे जायची पायरी आहे. आपण कुठे आहोत, आपण इथे कसे आलो, इथपर्यंत संस्कृती कशी इव्हॉल्व्ह झाली, आपण कसे घडलो, इतर देशीय कसा घडला, हे सगळे समजून घ्यायचे असेल तर इतिहास हे एक खूप प्रभावी साधन आहे. आणि आजपर्यंत युग कसे बदलले, आपण कसे घडलो, आपल्यावर काय परिस्थिती होती आणि आज आपण कुठे आहोत, हे कळायला इतिहासासारखे साधन नाही. आणि म्हणूनच इतिहास हा प्रत्येक वेळी नव्या रूपाने सगळ्यांसमोर आला पाहिजे. आजचे युग ग्लोबलायझेशनचे आहे, नक्कीच आहे. जग जवळ आले आहे. अनेक देशांच्या संस्कृती आपण बघतो. वीर सावरकर देखील म्हणायचे, बदलत्या युगासोबत नवीन आलेल्या गोष्टी या आत्मसात करायलाच हव्या. पण त्यासोबत आपल्याला आपल्या देशाचा विकास जर घडवायचा असेल तर आपली संस्कृती आणि आपला इतिहास पूर्णपणे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानेच आपल्याला कळेल की आपला उत्कर्ष बाकी देशांसोबत कसा होईल. कुठलेही प्रगत देश बघा, त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि ते संस्कृती कायम ठेवतात, टिकवून ठेवतात. म्हणून जर आपल्याला देखील आपली एवढी चांगली संस्कृती टिकवून ठेवायची असेल, प्रगत करायची असेल तर त्याचा पूर्ण माहितगार होणं आपल्याला आवश्यक आहे. आणि पिढ्या येतील, पिढ्या जातील, देश, धर्म आणि संस्कृती अबाधित राहायला हवी. म्हणूनच याच अनुषंगाने, याच विचाराने मी या वाघनकर या कादंबरीचे लिखाण केले आणि ती आज आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. धन्यवाद. वंदे मातरम. जय भवानी, जय शिवराय. आयटीतल्या युवकांबद्दल बाहेर एक वेगळंच चित्र निर्माण होतं की हे आताचे त्यांना आपला इतिहास याच्यात इंटरेस्ट आहे का नाही, हे काय सतत आपल्या व्यवसायात इंजिनियर, पुढे परदेशात जायचं आणि हे करायचं. पण हा IT इंजिनियर बघून इतकं चांगलं मार्गदर्शनपर बोलतो आहे, इतिहासाबद्दलच आहे बोलतो आहे, हे सगळं ऐकल्यावर मला बडबडून आलो. छान, चांगलं आहे. म्हणजे ही नवी पिढी आम्हाला प्रेरणादायी आहे, हे निश्चितच आहे. आता याचं ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे. या प्रकाशनाला व्यासपीठावर जसे लोक आहेत तसे व्यासपीठासमोरही अनेक मान्यवर आहेत, त्यांचे आशीर्वाद इथे लाभत आहेत. आदरणीय सुधीर जोगळेकर आलेले आहेत इथे, प्राध्यापक प्रके घाणेकर आहेत, आशुतोष बापट लेखक आहेत, डॉक्टर राधा संगमनेरकर आहेत, उत्कर्षचे सुधाकर जोशी आहेत. ही काही नावं मी घेतो आहे, अनेक जण मान्यवर आहेत. अशा अनेकांच्या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये
आता या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे, तर मी आदरणीय यानंतर प्रकाशनच आहे, वाघनखे या कादंबरीचं प्रकाशन आदरणीय माधव भंडारी यांनी करावं असे. वाघनखे पुस्तकाचं कादंबरीचं प्रकाशन हे इतक्या योग्य वेळी होत आहे की देशामध्ये वातावरण असं आहे की त्यावेळेला बरोबर दुष्ट प्रवृत्तींचा नाश करायचा आहे असं. आज आपल्याला प्रख्यात व्याख्याते म्हणून प्राध्यापक मोहन शेटे सर लाभलेले आहेत. आज जर शनिवार वाड्याला पुन्हा कोणी बोलकं करायचं असेल तर शेटे सरांनाच तिथं न्यायला. आणि आपल्याला हे मी अनुभवलेलं आहे. आणि कोणी आज तिथे इतिहास पुन्हा जागा करायचा असेल तर सरांशिवाय दुसरा पर्याय नाही अशी स्थिती आहे. फार अत्यंत अभ्यासू आणि तितकंच कळकळीनं ते सांगतात. त्यांच्या व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेतच. आज व्याख्याते अतिशय चांगले व्याख्याते असे फार थोडे असतात. त्यांना नेहमी लोक ऐकायला उत्सुक असतात. त्यातले शेटे सर आहेत. या व्याख्यात्यावरनं आठवतं मला एकदा लोकसभेमध्ये आदरणीय इंदिराजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना म्हणलं कि आप क्यों कहते हैं आपके व्याख्यान को लक्षावधी लोग आते हैं, मेरे व्याख्यान को भी आते हैं. त्यावेळेला वाजपेयी जी म्हणाले, देश की महान पंतप्रधान इंदिरा जी आप कहते हो सच है, आपके व्याख्यान को लक्षावधी लोग आते हैं, मेरे व्याख्यान को भी लक्षावधी आते हैं. फर्क इतना ही है कि आपको देखने आते हैं, मुझे सुनने आते हैं. ही व्याख्यानाची ताकद आहे ही त्यांनी त्याला दाखवलेलं होतं. तर आदरणीय शेटे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वाघनखे या कादंबरीच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माधव भांडारी, तरुण मुलांना लिखाणासाठी प्रोत्साहन देणारे माननीय रवींद्रजी घाटपांडे, या ग्रंथाचे लेखक रोहन बेनोडेकर, उपस्थितांमध्ये असणारे माननीय प्राध्यापक प्रके घाणेकर, आशुतोष बापट, सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले इतिहासप्रेमी. या ठिकाणी मी आलो तेव्हा रोहन बेनोडेकरकडून मला माहीत नव्हतं. मला वाटलं तर 50-60चा कोणतरी असेल, पण बघतो तर अगदीच लहान मुलगा दिसला आणि जरा घाबरल्यासारखं वाटत होता. पहिलं बाळणपण असेल की अशी अवस्था होते. तर हे त्याचं पहिलं अपत्य. पण असं म्हणतात, पहिलं मूल आणि पहिलं फूल पहिल्याची गोडी दुसऱ्यात नाही असं म्हणलं जातं. तशी पहिली कादंबरी आहे आणि त्याला सांगतो घाबरण्याचं काही कारण नाही, कारण अशी 100 बाळणपणं येणारे प्रके घाणेकर टवटवीत अवस्थेमध्ये समोर बसलेले आहेत. त्यामुळे तुमचासुद्धा कधीतरी शतक महोत्सव या ठिकाणी होईल असं आपण अपेक्षा करूया. हे वर्ष फार विलक्षण आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचं जीवनातील एक प्रसंग सांगणारी ही कादंबरी प्रकाशित होते. ही विलक्षण आहे. आता या 350चं महत्त्व काय? कुणीतरी म्हणेल की 50 वर्षापूर्वी 300 वर्ष झाली होती, अजून 50 वर्षानंतर 400 वर्ष पूर्ण होतील. पण आहे शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेकाचा महोत्सवाचं वर्ष चालू आहे. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना रामदास स्वामीने असे ओळ वापरली होती. 74 साली राज्याभिषेक झाला. रामदास स्वामी म्हणताय, बुडाला औरंग्या पापी, ब्लेंच संहार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. बुडाला औरंग्या पापी. आता कुणी म्हणेल रामदास स्वामींना 74 साली कुठे औरंगजेब बुडाला? उलट त्यानंतर 6 वर्षांनी शिवाजी महाराज गेले, 9 वर्षांनी संभाजी महाराज गेले, 11 वर्षांनी राजाराम महाराज गेले, त्यानंतर 1707 मध्ये औरंगजेब गेला.
मग रामदास स्वामी चुकीचं बोलतायत का? रामदास स्वामी द्रष्टे आहेत, त्यांना हे दिसतंय औरंगजेब जगेल अजून 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष, पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये औरंगजेबाच्या नाशाची बीजं पेरलेली आहेत. आता त्याच्या नाशाला सुरुवात झाली आहे, म्हणून बुडाला औरंगजेबात. म्लेंछ संहार झाला, मोडली मांडली क्षेत्रे. काय वर्णन केलंय, काय केलं शिवाजी महाराजांनी? या यवन आक्रमणामध्ये या देशातील 30,000 पेक्षा जास्ती श्रद्धास्थानं उद्ध्वस्त झाली. या शिवाजी राजानं जे मोडलं होतं ते पुन्हा बांधलं, ते पुन्हा मांडलं. मोडली मांडली क्षेत्रे म्हणजे शिवाजी महाराजचं कामच होतं आणि केलंय त्यांनी अनेक ठिकाणी. ते तामिळनाडूला गेले होते, तिरुवन्नमलाई नावाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी त्यांना 2 मशिदी दिसल्या की ज्या मंदिर उद्ध्वस्त करून निर्माण झाल्या होत्या. त्यांनी त्या पाडायला सांगितल्या आणि तिथे पुन्हा मंदिरं बांधली. शोणाचलपती आणि सोमात्य पेरुमल, एक विष्णूचं आणि एक शिवाचं असं मंदिर पुन्हा बांधलं. वैर मशिदीशी नाही आहे, वैर मंदिर पाडून मशीद बांधण्याच्या वृत्तीशी आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपला राग प्रगट केला. आणि म्हणून मी असं म्हणतोय की या हे वर्ष का आनंदाचं आहे, कारण शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक साजरा होत असताना 500 वर्षापूर्वी बाबर नावाच्या आक्रमकांनी आमच्या प्रिय रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं. त्याच जागेवरती आम्ही 100 कोटी हिंदूंनी पुन्हा भव्य मंदिर निर्माण करून दाखवलं. हे याचं वैशिष्ट्य की शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्त वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. त्याचा आनंद मोठा आहे. असा हा आनंदाचा काळ आहे. आणि इथं माधवराव बसलेले, त्यांनी अतिशय सुंदर असं अयोध्या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे इतर वेळेला ते प्रवक्ते म्हणून आम्ही त्यांना टी व्हीवरती बघितलं आहे, तिथेही ते अत्यंत मुद्देसूद वगैरे बोलतात हे माहिती आहे. पण तो जो ग्रंथ आहे अयोध्या नावाचा, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं वाचन, त्याचे संदर्भ, त्याच्यामध्ये सखोलता, ते सुद्धा एक उत्तम इतिहासकार आहेत आणि आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा अशा प्रकारे हा एक वेगळ्या प्रकारचा हिंदुत्वाच्या विजयाच्या वाटचालीची सुरुवात झालेली. भारताच्या इतिहासात 3 दिवस महत्त्वाचे: 6 जून 1674, 15 ऑगस्ट 1947 आणि 22 जानेवारी 2024. हे 3 दिवस युगप्रवर्तक आहे. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, 6 जून ही सुरुवात होती. त्याच्यानंतर 100 वर्षांनी अटक ते कटक साम्राज्य निर्माण झालं. पण त्यासाठी पानिपत सारख्या अनेक रणांगणामध्ये लाखो लोकांना आपल्या जीवनाची आहुती द्यावी लागली. तेव्हा 22 जानेवारीला मंदिर निर्माण झालं. पण या भारताला जर का जगद्गुरू पदावरती न्यायचं असेल तर पुढच्या 100 वर्षामध्ये आपल्याला सुद्धा काहीतरी त्याग करावा लागणार आहे. म्हणून राम मंदिर निर्माण होणं हा जसा आनंद आहे तशी जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आज आपण इतिहासातल्या एका कादंबरीचं इथे प्रकाशन करायला आलो. हे ललित लेखक कादंबरी लिहित असतात. त्याच्यात काय परिणाम होत असतो? खरं तर इतिहासामध्ये काय असतं, एक घटना घडते. जेव्हा घटना घडते तेव्हा वर्तमान काळ असतो. जसा जसा काळ पुढे सरकत जातो तेव्हा ती घटना भूतकाळामध्ये जाते, म्हणजे ती इतिहास होते. आणि मग सुरू होतं इतिहास संशोधकाचं काम. ते त्या ठिकाणी जातात, कागदपत्र बघतात, बखरी बघतात, ग्रंथ बघतात, त्यावेळेचे कधी काव्य बघतात. अशा अनेक प्रकारचं ते अभ्यास करतात, संशोधन करतात आणि शोधून काढतात की त्यावेळेस नेमकं काय घडलं असेल, कसं घडलं असेल, जी घटना घडली त्याची कारणं कुठली होती, जी घटना घडली त्याचे पुढे परिणाम काय झाले. आणि मग इतिहास संशोधक ते लिहितात. पण या ठिकाणी लक्षामध्ये असं येतं की त्या इतिहास संशोधकांनी लिहिलेले जे जाड जाड ग्रंथ असतात त्याच्यापासून सामान्य मनुष्य फार लांब असतो. ते सामान्यांसाठी नसतात. आणि म्हणून मग पुढचा काळ जो सुरू होतो, 2 प्रकारे हा इतिहास ज्या विद्वानांनी संशोधकांनी लिहिलेला आपल्यापर्यंत पोहोचतो. एक म्हणजे शालेय पाठ्यपुस्तक, त्याचा उल्लेख त्यांनी केला आत्ता. तिथे पहिल्यांदा आपली इतिहासाची ओळख होती. पण तिथे तो सखोल इतिहास नसतो. जेवढं त्या मुलाच्या बौद्धिक पात्रतेला, बौद्धिक पातळीला जेवढं झेपेल तेवढंच त्याला दिलं जातं. माझ्या परिचयामध्ये मगाशी सांगितलं की बालभारतीमध्ये जी इतिहास लेखन समिती आहे पाठ्यपुस्तकाची, त्याच्यावर मी काम करतो. आता हे सुदैवपणे आणि दुर्दैवपणे. कारण तिथे बसल्यानंतर आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हा आम्ही म्हणायचो हळूच की थोडं रंजक केलं पाहिजे, मुलांना समजेल असं, आवडेल असं. पण तुम्हाला सांगतो, तिथले विद्वान मंडळी इतकी अवघड. रंजक हा शब्द ऐकला की अंगावरती पाल पटल्यासारखे झटकून टाकायचे. इतिहास रंजक होता कामा नये.
तर पु ल देशपांडे म्हणायचे, एखाद्या विषयाची नावड निर्माण करायची असेल तर तो शाळेमध्ये शिकवायला ठेवावा. तसं ते इतिहासाच्या बाबतीत दिसतं. तरीसुद्धा आता हळूहळू इतिहासाची पुस्तकं बदलायला लागली आहेत, त्याच्यामध्ये चांगली चित्र फोटो यायला लागलेले आहेत. तिथे आपली पहिली ओळख होती. पण त्याहीपेक्षा नंतर जे असतात ते ललित कलावंत, चित्रकार असतील, शिल्पकार असतील, कवी असतील, नाटककार असतील, कथाकार असतील, कादंबरीकार असतील, यांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि तिथे मनुष्य रममाण होतो. तिथे सामान्य मनुष्य याचं नातं इतिहासाशी जोडलं जातं. हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला सांगतो सेतू माधवराव पगडी, सर्वांना नाव माहिती, अत्यंत विद्वान लेखक. त्यांचं एकदा भाषण मी ऐकलं होतं. ते असं म्हणाले होते, मी लहानपणी नाथमाधवांच्या कादंबऱ्या वाचायचो आणि नाथमाधव काय वाटते ते लिहायचो. मी शिवाजी महाराजांना पुतळाबाई नावाच्या स्त्रीवरती प्रेम होतं, त्या मुलीवरती प्रेम होतं, विवाह करायचा होता. मग जिजाबाईंचा एखाद्या खाष्टबाईसारखा त्यांना विरोध होता. मग शिवाजी महाराज हळूच गुपचूप किल्ल्यावरनं खाली यायचे आणि एखाद्या झाडाच्या खाली पुतळाबाईंना भेटायचे आणि मग ते त्यांचं ते प्रेमसंबंध. ते पगडी म्हणले असं वाटायचं, अरे आपल्यामध्ये शिवाजी महाराज भरपूर सामने यायची, ते पण असंच करतायचं. पुढे हे सेतू माधवराव पगडी खूप मोठे झाले, इतिहास संशोधक झाले, अभ्यासक झाले, विद्वान झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की जे काही नाथमाधवन लिहिले सगळ्या थापा आहे, सगळं खोटं आहे. पण तेच पगडी असं म्हणतात, हे मला ते खोटं हे कशामुळं कळलं? मी अभ्यास केला म्हणून. मी अभ्यास का केला? मला इतिहासाची गोडी लागली म्हणून. आणि इतिहासाची गोडी मला का लागली? नाथमाधवांनी कादंबऱ्या लिहिल्या म्हणून. म्हणून माझ्यातून एक इतिहासकार घडला. तेव्हा इतिहासाची गोडी लावणं त्यांना आत तर घ्या आधी. जसं एखादी आई असते, मुलाला दूध पाजलं तर असं कधी वाटतं आता यांनी कधी खाल्लं पाहिजे. मग ती काय करते, एक मधाचं बोट त्याच्या जिभेला चाटते. मग त्याच्यामुळे त्याला काहीच वाटतं की आपण कधी खाल्लं पाहिजे. ललित लेखक आपल्या रंजक अशा प्रकारच्या कथा कादंबऱ्यातून हे मधाचं बोट या वाचकांच्या जिभेला चाटत असतात की ज्यांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी जास्त वाचन करावं. अनेक इतिहास आपल्या कादंबरीकार झालेले. नाथमाधव आहेत, हडप आहेत, हरिनारायण आपटे आहेत. नंतरच्या काळामध्ये रणजित देसाई आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, गोनी दांडेकर आहेत, नासे इनामदार आहेत आणि आत्तापर्यंत अगदी शिवाजी सावंत, विश्वास पाटील अशी महाराष्ट्राची फार मोठी परंपरा आहे. पण याच्यामध्ये सुद्धा फरक पडत गेलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कादंबरीकाराला इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे असं बंधनच नव्हतं. ते स्वतःही तसं बंधन मानत नव्हते, समाजही मानत नव्हतं. अभिमानाने सांगायचे, हे आम्ही काही वाचत वगैरे नसतो. आत्ता एका कादंबरीकारांनी कादंबरी लिहिली, तो राजगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरून खाली उतरायचं असेल तर त्यांनी वर्णन केलेलं आहे. शिवाजी महाराज यायचे, अशी कळ दाबायची, मग दरवाजा बाजूला व्हायचा आणि शिवाजी महाराज खाली उतरायचे. तर एका वाचकाने म्हणलं, असं काही नाही आहे राजगडवरती, हे तुम्ही काय लिहिलं आहे? ते म्हणजे असं मी राजगड अजून बघितलेलंच नाही आहे. म्हणजे कुठलाही किल्ला बघणं हे त्यांना बंधनकारक वाटतच नव्हतं. गोनी दांडेकरांच्या बाबतीत असं सांगतो तुम्हाला, एकदा त्यांनी असं कादंबरी लिहिताना लिहिलं की या खाडीच्या किनाऱ्यावरती राजे उभे होते आणि समोर त्यांना अमुक अमुक दुर्गाची तटबंदी दिसली. लिहिलं त्यांनी. तर नंतर वाटलं की आपण हे तर ठिकाण 15-20 वर्षापूर्वी बघितलेलं आहे. ताबडतोब तिथनं बाहेर पडले, गाड्या बदलत बदलत प्रवास करत त्या खाडीच्या काठावर उभे राहिले आणि तिथून तो तट दिसला आणि म्हणले आता मी लिहिलं ते बरोबर आहे. इतकं सत्याशी नातं जुळलं पाहिजे हे त्यांनी करून दाखवलेलं. अशी पण काही माणसं असतात, पण सगळेच कादंबरीकार हे भान ठेवत नव्हते. किंवा सस्पेन्स ज्याला म्हणतात, म्हणजे लेखकाला अनेक गोष्टी पाहिजे ना, सस्पेन्स, आता पुढे काय एवढा, उत्सुकता जागृत करणं, वाचकाला खेळून ठेवणं. पूर्वी असा एक कादंबरीकार होता, वाचक, हो आता आपला नायक आगीमध्ये उडी टाकत आहे, पण तुम्ही घाबरू नका, पुढच्या प्रकरणात तुम्हाला तो जिवंत पाहायला मिळणार आहे. कसला सस्पेन्स राहिला त्याच्यामध्ये. तर हे सगळं करत करत आता हळूहळू ही मराठी कादंबरी एका वेगळ्या वळणावरती येत आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यांनी जो मुद्दा मांडला की कशासाठी इतिहास, हेही समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, फ्रान्समधलं उदाहरण आहे. पहिलं महायुद्ध चालू होतं आणि एका बाजूला रणांगणावरती फ्रान्सचा पराभव चालू होता. त्या युद्धाच्या बातम्या सगळ्या येत होत्या आणि त्याच वेळेला फ्रान्समधल्या एका गावातल्या मुलांची सहल, शालेय विद्यार्थ्यांची सहल तिथलं म्युझियम पाहायला गेली होती. आणि मुलं येत होती, काही जण बघत होती, काही जण थोडी दंगामस्ती करत होती. आणि त्या एका छोट्या मुलाचं लक्ष असं गेलं की एका फ्रेममध्ये एक मोडकी तलवार लावलेली आहे, गणलेली आहे, मोडकी आहे, फार काही सुंदर नाही आहे.
त्याला असं वाटलं की अरे बाकी सगळ्या म्युझियममध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या तलवारी शस्त्रास्त्र ठेवलेली असताना ही अशी जुनाट मोडकी तलवार का बरं ठेवली असेल. त्याने आपल्या शिक्षकांना विचारलं. ते म्हणले मला माहीत नाही, पण या ग्रंथालय ज्यांनी निर्माण केलं त्याला विचार. पण तो त्याच्याकडे गेला, तिथला क्युरेटर असतो त्याला विचारलं. मग त्यांनी सांगितलं की तू म्हणतो ते बरोबर आहे, ही तलवार काही फार सुंदर नाही, मोडकी आहे, पण कधीतरी फ्रान्समध्ये उत्खनन करत असताना आम्हाला काही फूट खोलावरती ही तलवार सापडली आणि आम्हाला असं वाटलं की प्राचीन काळामध्ये कुठल्या तरी फ्रान्सच्या योद्ध्यांनी हीच तलवार हातावर घेऊन लढाई केली असेल, पराक्रम केला असेल, त्याची आठवण म्हणून आम्ही इथे ठेवलेली. त्या मुलाने ते बघितलं आणि त्या मुलाला असं वाटलं की ही तलवार आहे ना, याच्यामध्ये माझ्या फ्रान्सचा पराक्रमाचा इतिहास लपलेला आहे. आणि पुढचं तुम्हाला सांगतो, दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्सचा जो सेनापती होता, द गॉल म्हणून तो परिचित आहे सगळ्या जगाला, तो सेनापती आपलं आत्मचरित्र लिहितो आणि त्यात म्हणतो की तो लहान विद्यार्थी मी होतो आणि मी ती तलवार बघताना माझ्यातून एक सेनापती निर्माण होत होता. तो माझा जन्म होता. एक मोडकी तलवार सुद्धा माणसाच्या मनामध्ये अशी प्रेरणा जागी करू शकते. मग आमच्या इथले प्रत्येक किल्ले, किती जणांचं रक्त सांडलंय, किती जणांचा घाम गाळलाय, किती जणांचं ते पराक्रमाचं विलक्षण रणतांडव गाजवलेलं आहे, इतकी प्रेरणा देण्याचं सामर्थ्य या सगळ्या किल्ल्यांमध्ये असताना ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारचं लेखनाची आवश्यकता आहे. आणि ज्या वेळेला ही वाघनखं कादंबरी मी वाचली, मला खरं सांगतो असं वाटतंय की हे शब्द नसून या शब्दामध्ये सुद्धा वाघनखं डोकवत आहेत की काय इतकं सुंदर याचं लेखन हे त्या लेखकाने केलेलं आहे. अनेक वैशिष्ट्ये त्याची सांगितली. वाघनखं अशी असतात ना, मूठ मिटली तर तुम्हाला अंगठ्या दिसतात, त्यात हिरे असतील, सोनं असेल, मोती असेल, आणि मूठ उघडली की त्याच्यामध्ये वाघनखं दिसतात. भारताची परंपराच आहे, दिलवर के लिए दिलदार आहे हम, दुश्मन के लिए तलवार आहे हम. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास वेदवायचे. तुम्ही मित्र म्हणून आलात, आमच्या अंगठ्याने तुमचं स्वागत करू, पण तुम्ही शत्रू म्हणून आलात तर मूठ उघडून आमची वाघनखं तुमचा कोथळा काढायला मागं पुढं बघणार नाही. हे सामर्थ्य आहे महाराष्ट्राच्या किंवा सह्याद्रीच्या मुठीत लपली पराक्रमाची वाघनखे. अशा प्रकारची ही वाघनखं आहेत आणि म्हणून अत्यंत सुंदर असं कादंबरीचं नाव आहे. आणि स्नेहल प्रकाशनच्या परंपरेप्रमाणे अतिशय उत्कृष्ट अशी त्याची निर्मिती ही केलेली आहे. अजून एक मला त्याचं वैशिष्ट्य जे सापडलं वाटतंय की विस्तीर्ण पट मांडलेला आहे. मी खरं तर आदिलशाह आणि शिवाजी महाराज याच्यावरती फोकस केला असता, पण औरंगजेब काय करतोय, कुतुबशाह काय करतोय, भारतामध्ये काय काय चाललेलं आहे, या सगळ्याचा एकाच वेळेला वेध घेण्याचं काम हे लेखकांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. हिंदी भाषा किंवा फारसी त्यावेळची जी भाषा आहे, म्हणजे ह्या खरं त्या कादंबरीकाराच्या समोर मोठं आव्हान असतं आत्ताच्या काळात की काय लिहित असताना आत्ताच्या मुलांना शब्द समजत नाही. समजा शिवाजी महाराज म्हणले 2 प्रहरी आपण पुढच्या प्रवासाला जाऊ, काही कळणार नाही. आणि शिवाजी महाराज म्हणले दुपारी 12 वाजता आपण प्रवासाला जाऊ, तर तेही चालणार नाही. त्यामुळे मोठी पंचायत होते की समोरच्या वाचकाला हे सांगायचं कसं. मग ते वेळेचं मापन असेल, अंतराचं मापन असेल. 20 कोसांवरती तो किल्ला होता, पण कोस म्हणजे काय हे जर का कळत नसेल, त्या अफजल खानाची उंची 1.5 गज होती, पण गज म्हणजे काय, त्याचं नेमकं माप किती असतं हे जर का कळत नसेल तर लेखकाला सुद्धा हा मोठा प्रश्न पडत असतो. त्यांनी हिंदी भाषेचा वापर करून एक ऐतिहासिक वातावरण निर्माण केलेलं आहे. पण पत्र असेल किंवा त्याच्यामधला हिंदी संवाद असतील, हे करत असताना साधं सोपं सुद्धा दिलेलं आहे की ते आत्ताच्या मुलाला सुद्धा सहज समजलं पाहिजे. हेही सुद्धा त्यात महत्त्वाचं आहे. हे जे संपूर्ण युद्ध आहे, अफजल खान युद्ध आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ते मंत्र युद्ध आहे. त्यांनी नेमका तो शब्द वापरलेला आहे. त्यांनी एक प्रकारे त्याला सायकोलॉजिकल वॉर असं म्हणलं जातं. शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या मनावरती केलेली जी जादू आहे ते महत्त्वाचं आहे. जगामध्ये असं म्हणलं जातं, जगातले नामवंत सेनापती असं सांगतात, सर्वात उत्कृष्ट सेनापती कोण, जो शत्रूला त्याच्या गैरसोयीच्या आणि स्वतःच्या सोयीच्या रणांगणात खेचून आणतो, तो युद्धापूर्वीच 50% जिंकलेला असतो. किती महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराजांच्या काळात कुठं अशी पुस्तकं होती वाचायला, तर शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानला जावळीच्या जंगलात यायला भाग पडलं, इथेच ते युद्धापूर्वी 50% जिंकलेले होते. हे समजून घ्या. ते त्यांनी कसं केलं असेल. मी काय विचार करावा हे मी ठरवू शकतो, पण त्यांनी काय विचार करावा, आणि त्यांनी म्हणजे
तो आपला शत्रू आहे आणि तो कोणी बावळट नाही आहे, मूर्ख नाही आहे, तोही हुशार आहे, तोही पराक्रमी आहे. त्यांनी सुद्धा जगामध्ये किंवा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लढाया केलेल्या आहेत. जावळी, वाई, महाबळेश्वर हा सगळा परिसर किती खतरनाक आहे हे त्याला पूर्ण माहिती आहे. अशा एका अत्यंत पराक्रमी सेनापतीला असा विचार करायला लावणं की जाऊया जावळीत, हे शिवाजी महाराजांचं खरं यश आहे. आणि ते त्यांनी कसं केलं असेल? त्यांनी कधी कधी पैशाची लालूच दाखवली, नजराणे पाठवले. हा जो अफजल खान होता ना, तो पैशाचा लोभी होता. कशावरून? पूर्वी जो ज्या ठिकाणी लुटालूट करायला जायचा तिथला सगळा पैसा तो विजापूरच्या तिजोरीमध्ये भरत नव्हता, काही टक्केवारी आपल्या खिशात टाकायचं. भ्रष्टाचाराचा उगम अफजल खान साहेबांपासून झालेला आहे, हे शिवाजी महाराजांना माहिती आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज त्याला पैशाची लालूच दाखवत आहेत, नजराणे पाठवत आहेत आणि जणू काही त्याला म्हणताय तुला पैसा पाहिजे, आत ये ना, आत भरपूर पैसा आहे. दुसरा प्रकार, त्याला अहंकार होता शक्तीचा, सामर्थ्य संपन्न होता, वैयक्तिक सुद्धा 6-6.5 फूट उंचीची ताकद होती. आणि आजपर्यंत त्यांनी जे पराक्रम केले होते भारताच्या भूमीमध्ये, त्यामुळे सुद्धा त्याला तो अहंकार वाटणं स्वाभाविक होतं, त्यात काही चूक नव्हतं. शिवाजी महाराजांचे जे वकील तिथं जात आहेत, पंताजी गोपीनाथ बोकील, ते काय जादू करताय? आमचे राजे ना घाबरटच आहेत, आमचे राजे ना इथे यायला भितात, त्याला भीती वाटते. हे एकदा दोनदा तीनदा सांगायचं, पण हळूच इनडायरेक्टली म्हणायचं आमचे राजे घाबरट आहेत म्हणून ते वाईट येत नाही. पण तुम्ही काय येत नाही जावळीत? तुम्ही पण घाबरट आहात का? आता तुम्ही कल्पना करा, ज्याला शक्तीचा अहंकार आहे त्याला जर का असं डिवचलं तर येईल ना तो चिडून, तर त्याला डिवचायचं. हाही प्रकार आहे. तिसरा प्रकार असा आहे की श्रीरंगपट्टणचा जो राजा तुम्ही उल्लेख केलाय त्याचा, कस्तुरीरंगा, या अफजल खानाने त्या कस्तुरीरंगावरती आक्रमण केलं, त्याला भेटीला बोलवलं. अफजल खानच्या शब्दावरती विश्वास ठेवून कस्तुरीरंगा भेटायला आला आणि त्याला अफजल खाननी खलास केलं, कारण तो दगाबाजच होता. शिवाजी महाराज काय करताय, याचा उपयोग मला कसा करून घेता येईल? हे पहा, बुद्धिबळामध्ये सुद्धा जेव्हा दोन समोरासमोर बसतात ना, तेव्हा समोर आपला प्रतिस्पर्धी जो येणार आहे ना, त्यांनी पूर्वी कुठले कुठले सामने खेळले याचा अभ्यास केला जातो आणि तोच सामना पुन्हा खेळायचा, तोच डाव त्यांनी परत खेळायचा, असं त्याला खेळायला लावतात. त्याला असं वाटतं की आपण पूर्वी या डावात जिंकलेलो आहे, तोच डाव आपण परत खेळूया. आणि शेवटी एकदम असं वळण घ्यायचं की तो एकदम चक्रावून गेला पाहिजे. शिवाजी महाराज तेच करतायत. जे तू कस्तुरीरंगाच्या बाबतीत केलंस तेच माझ्या बाबतीत कर. तू त्याच्या किल्ल्याच्या पायथ्याशी गेलास, माझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी. तू त्याला भेटायला बोलवलंस, तू मला भेटायला बोलव. तू त्याला मारण्याचा प्रयत्न केलास, मला मारण्याचा प्रयत्न कर, मला काय करायचं ते मी करून दाखवतो. शिवाजी महाराज तशा प्रकारे त्याचा उपयोग करून घेत आहेत. असं अनेक प्रकारे शिवाजी महाराजांनी त्याला आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते त्यांचं अद्भुत असं यश आहे आणि त्याच्यावरती खरं तर विशेष आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का, अमेरिकेमध्ये तिथले मिलिटरी ऑफिसर्स भारताच्या इतिहासातल्या 2 लढाया मॉडेल्सच्या साह्यानं शिकतात. त्याच्यामध्ये एक लढाई शिवाजी महाराज अफजल खान युद्धाची आहे आणि दुसरी लढाई बाजीराव पेशवे निजाम यांचं पालखेडला झालेलं युद्ध आहे त्याची आहे. आम्ही अभ्यास करत नाही, पण अमेरिकेतील लोक त्याचा अभ्यास करतायत, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. हे त्यातलं आपण कौशल्य हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे या सगळ्या कादंबरीमध्ये एक प्रकारचा जो प्रवाहीपणा आहे, ओघवतेपणा आहे, हाही आपल्याला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये आहे. म्हणून पुन्हा एकदा मी हा तरुण इतिहासकार आणि कादंबरीकार यांचं मी मनापासून कौतुक करतो. रिचर्ड टेम्पल फार मोठं नाव आहे. त्यांचा मराठ्यांच्या इतिहासावरती जबरदस्त अभ्यास होता, त्याने अनेक व्याख्यानं दिली. रिचर्ड टेम्पल एकदा महाबळेश्वरला गेले होते. त्यांचा अभ्यास भरपूर होता, पण प्रत्यक्ष त्यांनी भ्रमंती केली नव्हती. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना माहीत होता. ते महाबळेश्वरला गेल्यानंतर ते जेव्हा त्या सनसेट पॉईंटचे तिथे गेले तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं तो समोर दिसतोय तो प्रतापगड. त्यांनी पहिल्यांदाच प्रतापगड बघितला. एक इंग्रज पण मराठ्यांच्या इतिहासाचा जाणकार त्यांनी बघितलं आणि तो म्हणला हा प्रतापगड. भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास इथे घडला. भारताच्या इतिहासाला बरं का, फक्त महाराष्ट्राच्या किंवा मराठ्यांच्या नाही, इतकं नेमकं वर्णन हे त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की या प्रतापगड युद्धाचं नेमकं केवळ मराठ्यांच्या नाही तर भारताच्या इतिहासाचं वर्णन काय. एकदा एक मला विद्यार्थी भेटायला आला होता. तो म्हणलं वय काय होतं अफजल खानचं शिवाजी महाराजांचं? म्हटलं 29 वर्षाचे असतील शिवाजी महाराज आणि अफजल खान असेल 50, 56, 60च्या आसपास.
पण म्हणलं ही खरी वय जरी असती ना तरी अजून पण त्यांची वय आहे. तो म्हणलं म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे सांगू, अफजल खानचं वय 1000 वर्षाचं होतं आणि शिवाजी महाराजांचं वय 5000 वर्षाचं होतं. तो म्हणलं काय वाटतं ते काय बोलता. म्हणलं अफजल खान नव्हता, विजापूरचा सरदार नव्हता, तर या देशावरती मोहम्मद बिन कासिमनं 6व्या-7व्या शतकामध्ये जे आक्रमण केलं त्या इस्लामिक आक्रमणाचा प्रतिनिधी म्हणजे अफजल खान होता. आणि शिवाजी म्हणजे केवळ शहाजी आणि जिजाबाई यांचा एक मुलगा नव्हता, तो शिवाजी शहाजी भोसले नव्हता, तर वेदांपासून सुरू झालेल्या सनातन हिंदू संस्कृतीचा तो प्रतिनिधी होता. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग शिवाजी जगतो का मरतो महत्वाचं नव्हतं, हा धर्म, ही संस्कृती, ही परंपरा, इथली अस्मिता हे जगणार काही महत्वाचं होतं. आणि जरा कल्पना करा, 1 सेकंद शिवाजी महाराज बेसावध राहिले असते, 1 सेकंद. असं म्हणतात की अफजल खाननी जी कट्यार मारली ती पाठीवरती मारली आणि अंगरखा फाटला, आतमध्ये चिलखत होतं, वार कारीगार झाला नाही. कदाचित अफजल खाननी पुन्हा जेव्हा हात वर केला तेव्हा कदाचित त्यांनी शिवाजी महाराजच्या मानेवरती वार केला असता, कारण तिथे तर काही शिरखत असत नाही. म्हणजे लक्षात घ्या तो सेकंद किती महत्त्वाचा होता आणि अफजल खानचं पोट फाडणं किती महत्त्वाचं होतं, ती चपळाई किती महत्त्वाची होती हे आपण समजावून घेतलं पाहिजे. मित्रांनो, या जगाच्या पाठीवर पर्शिया नावाचा देश होता. कुठे आज? त्यांची संस्कृती होती, परंपरा होता, पारशी लोकांचा धर्म होता, त्यांचं सुद्धा जगामध्ये एकेकाळी साम्राज्य होतं, त्यांचे सण, परंपरा, धर्म सगळं काही होतं. त्यांच्या साम्राज्याचा आकार जो होता तो भारताच्या एवढा होता. कुठे गेला पर्शिया? उद्ध्वस्त. आज तिथे इराण झालेला आहे. आजचा इराण म्हणजे जुन्या काळाचा पर्शिया. पारशी लोकांची कत्तल झाली, काहींचं धर्मांतर केलं सक्तीनं आणि काही जण पळाले, ते आज भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काही हजार, 10,000, 15-20 हजार पारशी असतील जगामध्ये. एकदा ते पारशी मेले की पारशी धर्म जगाच्या इतिहासात नष्ट होऊन जाईल, फक्त इतिहासात नाव उरेल. स्वामी विवेकानंद जेव्हा गेले होते ना अमेरिकेतला, त्यांचं ते प्रसिद्ध भाषण आहे, त्या भाषणात त्यांनी म्हणलेलं आहे की ज्यावेळेला पारशी लोकांवरती आक्रमण झालं तेव्हा त्यांना आश्रय कोणी दिला? माझ्या भारताने. जेव्हा ज्यू लोकांवरती म्हणजे यहुदी लोकांवरती आक्रमण झालं तेव्हा त्यांना आश्रय कोणी दिला? माझ्या भारताने. आज प्रश्न असा विचार असं वाटतो, अरे पर्शियावरती आक्रमण झालं तेव्हा त्या पारशी लोकांना आश्रय द्यायला हिंदुस्थान होता, उद्या जर का या देशातल्या हिंदूंवर आक्रमण म्हणून त्यांना जर का पळून द्यायची वेळ आली तर जगात त्यांना कोण आश्रय देईल? आणि म्हणून आपल्याला ठामपणे आता उभं राहण्याची गरज आहे. हा शिवचरित्राचा संदेश आहे, हा वाघनखांचा संदेश आहे, हे आपण कधी विसरता कामा नये. शिवाजी महाराजांसमोर सर्वात मोठं चॅलेंज कुठलं होतं? औरंगजेब, अफजल खान, विजापूरचा बादशाह? मला नाही वाटत असं. तर शिवाजी महाराजांच्या आसपास असणारा हिंदू समाज जो न्यूनगंडाने भयग्रस्त झालेला होता, हे शिवाजी महाराजांसमोर सर्वात मोठं चॅलेंज होतं. का आपण राजा बनायचं? छे काहीतरीच काय बोलताय. राजे त्यांनी बनायचं, आदिलशाही, कुतुबशाही, इबादशाही, बरीदशाही, निजामशाही, मुघल पातशाही, ते बादशाह होणार. आम्ही फक्त बुजरे करायची, आम्ही फक्त जोडे चाटायचे, आम्ही फक्त थुंकी चलायची, आम्ही गुलाम म्हणून जगायचं. हा जो न्यूनगंडाचा विचार आपल्या रक्तामध्ये भिनलेला होता ना, त्याला बाहेर काढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. म्हणून जेव्हा लोक विचारतात की शिवाजी महाराजांवर सर्वात मोठं संकट कुठलं, आता अफजल खानच्या वेळेला फक्त 30-35 हजार सैन्य होतं अफजल खानकडे, पण नंतर सिद्दी जोहरकडे 65,000 सैन्य होतं, शाहिस्ते खानकडे तर 1,30,000 सैन्य होतं. म्हणजे ती आक्रमणं जास्ती मोठी होती. पण मला नाही असं वाटत. मला असं वाटतं अफजल खानचंच आक्रमण सर्वात मोठं होतं. याचं कारण नंतर जी युद्ध झाली त्यावेळेला या ठिकाणच्या मराठी लोकांचा विश्वास शिवाजी महाराजांनी संपादन केला होता की हा राजा हा नेतृत्व करण्यास समर्थ आहे, ह्याच्या मागे जाऊया. पण अफजल खानच्या वेळेला असं नव्हतं. शिवाजी महाराजांवरती विश्वास ठेवावा असं आजपर्यंत काही फार घडलेलं नव्हतं. एक फक्त फत्तेखानची लढाई ते जिंकलेले होते, ते सुद्धा 1618 साली, म्हणजे किती वर्षामध्ये 11 वर्ष जवळ मध्ये गेलेली. हे फार मोठा पराक्रम करून दाखवले असं काही नसताना शिवाजी महाराजांना या लोकांना एकत्र करून, त्यांच्यातला स्वाभिमान जागी करून, त्यांच्यातली युयुत्सु वृत्ती जागी करून, त्यांच्यातली विजयेष्णू वृत्ती जागी करून त्यांना अफजल खानशी लढायला सामर्थ्य संपन्न बनवणं हे सर्वात मोठं चॅलेंज होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं खरं या ठिकाणी आपल्याला कौतुक वाटतं ते त्यांनी करून दाखवलं. आणि परिणाम काय झाला? 10 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं आणि बरोबर 99 वर्षांनी म्हणजे 1758
याच महाराष्ट्रातल्या पुण्याच्या शनिवारवाड्यावरून निघालेले वीर, त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली आणि त्या ठिकाणी अटकेवरती जाऊन आपला झेंडा फडकवून दाखवला. हे काम करून दाखवलं. सावरकर म्हणतात ना, ऐका ऐका हिंदू मात्र हो, वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगून सूड जिंकिले जे त्याला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला. मला असं वाटतं की ज्यावेळेला तो मानाजी पायगुडे अटकेच्या किल्ल्यामध्ये भगवा झेंडा रोवत असेल, ते तो करू शकला याचं कारण 99 वर्ष आधी शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या पोटामध्ये वाघनखं खुपसली होती. हे ते जोडी आहे. ही तो 99 वर्षाचा इतिहास आहे. हा परिणाम आपण समजावून घेतला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कथांमधून, कादंबऱ्यांमधून आपला जाज्वल्य पराक्रमाचा प्रेरणादायी असा इतिहास लोकांपर्यंत येण्याची आवश्यकता आहे. हिंदू समाज संघटित होणं, सामर्थ्य संपन्न होणं, शिस्तबद्ध होणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून विविध प्रकारच्या माध्यमातून आपल्यातलं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी अशा प्रकारच्या तरुण लेखकांची खरं तर फौज तयार झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हणलंय, तेवढं एक वाक्य सांगतो. काय वर्णन करतात ते म्हणतात, दिवसभर सूर्य आकाशात तळपत असतो, पण तो सायंकाळी अस्ताला जातो. पण तो अस्ताला गेला की लगेच अंधार होत नाही, तासभर त्याचा प्रकाश टिकून राहतो. मात्र छत्रपती शिवराय असा सूर्य होता जो 50 वर्ष आकाशात तळपत होता आणि तो अस्ताला गेल्यानंतर आता 350 वर्ष झाली तरी त्याचा प्रकाश ओसरला नाही. तो आजही आम्हाला मार्गदर्शन करतोय. इतका तेजस्वी हा सूर्य होता. मुद्दा असा आहे की त्या प्रकाशात चालण्याची आमची तयारी आहे का नाही. तो प्रकाश देईल, आम्हीच चाललो नाही तर आमचे इतके कपाळकरंटे आम्हीच. कधी कधी असं वाटतं की काय शिकलो आपण शिवाजी महाराजांपासून. लहानपणी शिकलो होतो, एक असा गरुड आकाशात उडत होता. त्याने बघितलं काही डबक्यामध्ये किडे वळवळत आहेत. तो त्यांच्याजवळ गेला आणि म्हणला, इथे काय वळवळत आहे, माझ्या पंखावरती बसा, मी आकाशात उत्तुंग भरारी मारतो. घेऊन गेला तो त्यानं वरती आणि म्हणलं, बघा हे चंद्र सूर्य ग्रह तारे कसं वाटतंय. ते किडे म्हणले, हे आम्हाला हे नाही आवडत, आम्हाला चिखलात वळवळायला आवडतं. पुन्हा त्यांनी त्या चिखलात सोडलं. मित्रांनो, या देशाच्या इतिहासात शिवाजी नावाचा गरुड आला होता. त्यांनी पारतंत्र्याच्या चिखलातून आम्हाला बाहेर काढलं होतं, स्वातंत्र्याच्या आकाशात भरारी मारली होती. पण आम्ही असे कपाळकरंटे निपजलो की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 200 वर्षांनी आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात जाऊन पडलो. काय शिकलो आपण. जेम डग्लस नावाचा लेखक आला होता. त्याने त्या काळात काही किल्ले बघितले, त्याच्यावर पुस्तक पण लिहिलंय. पण त्यात तो असं म्हणतो, आम्ही इंग्रजांनी हा भारत एवढा प्रचंड विशाल हिंदुस्थान सहज जिंकला याचं कारण या देशातले मूर्ख लोक शिवाजी महाराजांना विसरले. तोच सांगतोय. मित्रांनो, एकदा शिवाजी महाराजांना विसरलो म्हणून 150 वर्ष परक्यांच्या लाथा खाव्या लागल्या. आता पुन्हा हे होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला शिवचरित्र हा मार्ग आहे आणि त्या मार्गावरून आपल्याला चाललं पाहिजे. तेव्हा पुण्यात शिवाजी रोड आहे, त्याच्यावरनं लाखो लोक चालतात. शिवाजी मार्गावरनं चालणारे किती आहेत हा खरं मुद्दा आहे. आपण सर्वांनी मिळून तो जर का प्रयत्न केला ते होऊ शकतं. एकदा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा 27 वर्ष औरंगजेब इथे होता ना, तेव्हा मराठ्यांचा हल्ला झाला. 5000 मराठी आले, कापाकापी केली. मराठ्यांची पद्धत होती, रात्री हल्ला करायचा, शत्रू जागा झाला की पळून जायचं. पळून जाण्यात काही कमीपणा मानायचा नाही. मराठी निघून गेले. औरंगजेबाने वर्णन केलेलं आहे त्या युद्धाचं, रात्री जो छापा टाकला त्याचं. तो काय म्हणतो, एकच वाक्य लिहिलं. तो म्हणतो, काल रात्री 5000 शिवाजीने आमच्यावर हल्ला केला. 5000 शिवाजी. वेडा आहे का तो? वेडा नाही, तो शहाणा आहे. त्याला कळलं एक शिवाजी गेला, आता या ठिकाणचा प्रत्येक मुलगा शिवाजीच बनलेला आहे. तेव्हा आपल्याला प्रत्येकाला थोडं थोडं शिवाजी बनलं पाहिजे, तर या देशाचा हा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. शिवरायाहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, आता या उपरी विशेष, काय बोलावे काय बोलावे. आदरणीय शेटे सर, तुम्ही आम्हाला मंत्रमुग्ध करून टाकलं, जागं केलं आणि आत्ता काय करावं हेही सांगितलं. त्यामुळे आम्ही निश्चित मतदानाला जाऊ, कुठेही ट्रिपला वगैरे जाणार नाही.
आणि तुमचं मार्गदर्शन लक्षात घेऊनच बटन दाबू, हे मी तुम्हाला फार विनयानं असं सांगतोय. खरंच हे शिवचरित्र वाचेल तितका आपल्याला पुन्हा पुन्हा त्यातनं अनेक गोष्टी कळतात. आज ऐकल्यावर कितीतरी नव्या गोष्टी कळल्या, चांगलं वाटलं त्यातनं. मला आठवतं रणजित देसाईंचं मी वाचलं होतं, आणि प्रतापगडावर म्हणजे माणसं आपण काही जरा असं वेगळं झालं की फार अस्वस्थ होतो. मन कसं शांत ठेवायचं हे त्या प्रसंगात रणजित देसाईंनी सांगितलेलं होतं की संपूर्ण गडावर तयारी चाललेली आहे की आता अफजल खानाला भेटायला जायचं आहे. मुतपाक खान्यामध्ये स्वयंपाक कसा असावा याचं चाललेलं होतं. ते यांच्या कादंबरीत ती फार आहे. आणि मी यांना विचारलं हे एवढं बारकाईनं कसं काय लिहिलं, तर त्यांनी एक सिक्रेटही सांगून टाकलं. त्यांची त्याच्यातलं कार्यकर्ते डॉक्टर म्हणून आहारावरचं, त्यातनं मला बरेच टिप्स मिळाल्या. कादंबरीला त्या वापरता येतात. शस्त्र आहेत ती कशी केली पाहिजेत त्यावेळेला वापरायला, सर्व प्रकारची तयारी चाललेली होती. आणि महाराज ज्योतिषी होते, ते सांगत होते या क्षणाला पहिलं पाऊल बाहेर ठेवा. त्याप्रमाणे त्यांनी पहिलं पाऊल बाहेर ठेवलं, टाकलं. तेवढ्यात त्याच्या एक गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी शेजारी बोलवून घेतलं एकाला, आणि ते म्हणाले आता ठरल्याप्रमाणे योजना होईल. आपण जिंकल्यावर इथं काही बॅनर लावून वगैरे असं काही स्वतःचे हे करणार नाही जिंकलो म्हणून. पन्हाळ्यापर्यंत आपल्याला पुढं जायचं हे सगळं त्यांना माहिती होतं. पण म्हटले एक लक्षात घ्या, त्यांचे हत्ती आहेत आणि माहूत आहेत, त्यातले जे माहूत आहेत त्यांना अजिबात मारायचं नाही हे लक्षात घ्या, नाहीतर ते हत्ती आपल्याला त्रास देतील आणि वापरायला मिळायचे नाही. इतकं त्यावेळेला शांतपणे सांगणारं असं ते रणजित देसाईंचं वर्णन आहे. म्हणजे याच्यात किती वेळा वाचावं तितकं हे आहे. पण तसं यांनी सुद्धा गडावर काय काय विभाग काम करत होते हे फार बारकाईने या कादंबरीत सुद्धा लिहिलेलं आहे. ती फार रंगतदार त्यामुळे झालेली, आणि आपण ते वाचून वाचून सतत पुढे जात राहतो. अतिशय सुरेख असं मार्गदर्शन आदरणीय मोहन शेटे सरांनी केलं आहे. आणि आता आपण अध्यक्ष भाषण ऐकायला उत्सुक आहोत आदरणीय माधव भंडारी यांचं. तर खरोखर त्यांचंही चरित्र असंच आहे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे ध्येय. त्यांनी मला पद काय मिळेल वगैरे बघितलं नाही, पण राष्ट्रकार्यासाठी जे कार्य करावं लागेल ते सातत्यानं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय माधव भंडारी. सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, सर्वप्रथम वाघनख या कादंबरीचं प्रकाशन झालं असं मी औपचारिकरित्या जाहीर करतो. आणि ही कादंबरी लिहिणाऱ्या रोहन राजेंद्र बेनोडेकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक खूप चांगली वाचनीय कादंबरी या लेखकाने आपल्याला दिली आहे, आणि ती रवींद्रजी घाटपांडेने त्यांच्या स्नेहल प्रकाशनच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत आणली. घाटपांडेंचंही त्यासाठी अभिनंदन. कारण म्हणजे मोहन शेटे इतकं सुंदर बोलल्यानंतर माझ्यासारख्याने परत काही बोलणं हे फारसं अपेक्षित नाही. आपल्यालाही सगळ्यांना काही फार मोठी अपेक्षा माझ्याकडून आहे असं मला वाटत नाही. कारण या कादंबरीबद्दलही त्यांनी भाष्य केलंय, इतिहासाबद्दल केलं. आणि कादंबरी लेखन करताना ज्या गफलती होतात त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलं. आपल्याकडे ऐतिहासिक कादंबरी कोणी घेऊन आलं की मला अंगावर काटा येतो, कारण त्याच्यामध्ये नावं तेवढी ऐतिहासिक असतात. बाकी सगळा भाग जो असतो तो त्या लेखकाच्या स्वतःच्या कल्पनेतला असतो. म्हणजे एक लेखक माझ्याकडे एक कादंबरी घेऊन आले होते की त्याच्यात त्याने रायगड, सिंहगड हे सगळं वापरलं होतं, पण त्याचा प्रत्यक्ष रायगड सिंहगडशी काहीच संबंध नव्हता. म्हणजे मी शेवटी त्या लेखकाला विचारलं, म्हणलं तुम्ही रायगड सिंहगड बघितलेत का? नाही म्हणाल, मी नाही गेलेलो. आता रायगड सिंहगडावर सुद्धा न गेलेली व्यक्ती, राजगड तर जरा लांबच आहे, रायगड सिंहगडावर सुद्धा न जाणं आणि त्याची कल्पना करून कादंबरी किंवा कथा लिहिणं हा उद्योग आपल्याकडे
खूप मोठ्या प्रमाणावर चालतो आणि त्याचे दुष्परिणामही खूप होतात. म्हणजे त्यामुळे इतिहासाची एक विकृत नोंद ही जनमानसात होती. मराठा साम्राज्य, मराठी साम्राज्य, हिंदवी साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य, या सगळ्याबद्दल या तथाकथित ललित लेखकांनी, कादंबऱ्यांनी लिहिलेलं जे लेखन आहे, केलेलं लेखन आहे, त्याच्यातून निर्माण केलेलं जे चित्र आहे, त्याचा प्रभाव हा अधिक आहे. इतिहास लेखन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही. म्हणजे खरं म्हणजे भारताच्या गेल्या 500, 600, 700 वर्षांच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वपूर्ण कालखंड जर कुठला असेल आणि ज्याचा अभ्यास भरपूर व्हायला पाहिजे, याच्यावर खूप लिहिलं गेलं पाहिजे आणि अभिमानाचा कालखंड आहे, नुसता महत्त्वाचा किंवा गंभीर कालखंड असं नाही. तर औरंगजेबाला 27 वर्षे दिल्लीची गादी सोडून इथे येऊन बसावं लागलं आणि एकदा इथे आल्यानंतर त्याला जिवंत परत जाता आलं नाही. आणि एक लक्षात घ्या, या 27 वर्षामध्ये स्वराज्याला नाव घेण्यासारखा राजा नव्हता. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला होता, राजाराम महाराजांचा मृत्यू झाला होता, रयत लढत होती, सेना लढत होती आणि लढणाऱ्या सगळ्या सैन्याला प्रत्येकाला शिवाजी मानण्याची नौबत ही औरंगजेबावर आली होती. एवढं 27 वर्ष, 1 नाही 2 वर्ष नाही, ही परिस्थिती 27 वर्ष राहणं हे एखाद्या राष्ट्राच्या इतिहासामध्ये जगात किती ठिकाणी घडलं असेल हे मला माहीत नाही, पण हे महाराष्ट्रात घडलं, भारतात घडलं. आणि आपण त्याची मांडणी त्या पद्धतीने केली का कधी? आपण त्याबद्दल ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे, ज्या पद्धतीने लिहिलं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे, त्याचे वेगवेगळे पैलू सगळ्यांसमोर आणले पाहिजेत. या कालखंडावरती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा, मराठीमध्ये सुद्धा पाहिजे तेवढा अभ्यास अजूनही झालेला नाही, अजूनही कोणी करत नाही. आणि जो करायला पाहिजे, त्याची मांडणी करायला पाहिजे, ते आपण करत नाही. म्हणजे थोरल्या बाजीराव पेशव्यांना जगामध्ये महान सेनापती मानतात, त्यांच्या युद्धतंत्राचा अभ्यास करतात, त्यांच्या युद्धतंत्राचा अभ्यासक्रमामध्ये घेतात. मराठी लेखकांना काय दिसतं? मराठी लेखकाने एकानेही बाजीराव पेशव्यांनी जिंकलेल्या लढाईचं चांगलं वर्णन केलं, मांडणी केली असं आपल्याला मिळणार नाही. आणि त्यांच्या नावावर जो चित्रपट काढले गेले ते तर आणखीनच भयानक होते. म्हणजे ललित लेखन, कला, या सगळ्यामधलं कल्पना स्वातंत्र्य मी समजू शकतो, पण कुठपर्यंत? स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत की नाही? स्वातंत्र्याला काही चौकट आहे की नाही? कल्पना स्वातंत्र्य. बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचा आपल्याला ओळख नाही, चिमाजी अप्पांच्या पराक्रमाची ओळख नाही, थोरल्या माधवरावांच्या कर्तबगारीची आपल्याला ओळख नाही. पानिपतच्या लढाया आपण हरलो असं आपण गृहीत धरून चालतो. पानिपतच्या लढाया प्रत्येक वेळेला हरलो नाही आपण. म्हणजे सदाशिवराव भाऊंची एक जी आपल्याला एक कल्पना असेल की सदाशिवराव भाऊंनी दिल्ली जिंकली आणि दिल्ली जिंकल्यानंतर मोगल बादशाचं जे चांदीचं तख्त होतं ते फोडून, ते वितळून त्याची नाणी पाडली आणि आपल्या सैनिकांचा पगार केला. केवढं मोठं कृत्य! म्हणजे काय याचा संदेश काय की आपल्या सैनिकांचं जो वेतन द्यायचं आहे ते कशातून देऊ? पण किती जणांनी त्याची नोंद घेतली, किती जणांनी त्याची चिकित्सा केली, त्याची मांडणीच आपण करत नाही. इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन फार विचित्र, फार चमत्कारिक आहे. इतिहासाचा अभ्यास करण्याची आपली तयारी नाही, इतिहासाचं मांडणी करण्याची तयारी नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या उदयानंतर भारतातली मोगलाई संपली, औरंगजेबाच्या नंतर मोगलशाही शिल्लक नाही राहिली. शिवाजी महाराजांच्या उदयाचा संदर्भ तिथपर्यंत आहे, पण ती सुद्धा मांडणी आपण करत नाही. आणि शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वी शिवाजी महाराजांच्या उदयाची पायाभरणी शहाजी राजांनी केली होती ह्याची तर आपल्याला खबर वाटत, त्याची कुठे नोंद नाही.
सुदैवाने या कादंबरीमध्ये थोडा प्रमाणात त्यांनी रोहननी ती मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण इतिहासाचे हे जे सगळी साखळी आहे, त्या साखळीचा अभ्यास करणं, ती साखळी आपल्या सगळ्यांसमोर येणं हे नेहमी महत्वाचं असतं, नेहमी आवश्यक असतं. आणि इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जाणं, वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला जाणं, सांगितलं जाणं हेही आवश्यक असतं. पोवाड्यातूनही इतिहास सांगितला जातो, बखरीतून इतिहास सांगितला जातो, कथा कादंबऱ्यांमधून इतिहास सांगितला जातो आणि इतिहास लेखनातूनही इतिहास सांगितला जातो. इतिहास सांगण्याचे जे जे मार्ग आहेत, कीर्तनकारांनी केलेली कीर्तनं, पुराणिकांनी केलेली प्रवचनं, हाही इतिहास सांगण्याचाच मार्ग आहे. मग त्याच्यामध्ये इतिहास चमचाभर आणि बालदीभर पाणी असतं तो भाग सोडून द्या, पण तरी तोही इतिहास सांगण्याचा एक मार्ग आहे. पण या सगळ्या मार्गाने इतिहास सांगत असताना इतिहासाशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे, इतिहासाशी बांधिलकी असणं आवश्यक आहे. आणि जे जगभर मानलं जातं तेच खरं आहे की जे इतिहासाचा अभ्यास करत नाहीत, जे इतिहास समजून घेत नाहीत, त्यांच्या भविष्यकाळाबद्दल फार अपेक्षा बाळगण्यासारखं काही नसतं. आपल्याला जर आपल्या भविष्यकाळाबद्दल खूप अपेक्षा आहेत, खूप आकांक्षा आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला आपला इतिहास नीट समजून घेतला पाहिजे. आपल्याला आपल्या इतिहासाशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला आपला इतिहास समजतो तो इतिहास आपला नाहीये. म्हणजे आपण इतका चुकीचा इतिहास आपला स्वतःचा समजतो की त्याच्यावर बोलायला कोणी लागलं तर दिवस दिवस पुरतील. म्हणजे अगदी अयोध्येचाच उल्लेख करायचा झाला तर अयोध्येमध्ये 500 वर्षानंतर आपण राम मंदिर उभं केलं ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या ठिकाणी आपण राम मंदिर उभं केलं त्या ठिकाणचं राम मंदिर पाडणं आणि त्या ठिकाणच्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची पूजा बंद करणं हे 500 वर्षांमधल्या कुठल्याही आक्रमकाला कधीही शक्य झालं नव्हतं. हाही इतिहास आहे. पण हा इतिहास आपल्या लक्षात नाही, आपल्याला समजलेलं नाही. अख्ख्या भारतातलं अयोध्येचं राम मंदिर हे एकमेव स्थान असं आहे की जे आक्रमकांना कधी पूर्णपणे पाडता आलं नाही, तिथली पूजा अर्चा बंद करता आली. बाकीच्या ठिकाणी फरक पडला पण अयोध्येत नाही झाला. आता इथपासून तयारी, ज्याचा उल्लेख अयोध्येच्याच बाबतीत स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची आकांक्षा होती. म्हणजे आपण राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षी हे पूर्ण करतो, त्याच्यामध्ये छत्रपतींचीच आकांक्षा पूर्ण करतो. कारण राज्याभिषेक झाल्यानंतर राजापूरमधले आमच्या कोकणातल्या राजापूरमधले एक व्यापारी हे छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आले होते. ब्राह्मण व्यापारी होते आणि त्यांना संवाद करायची संधी मिळाली. त्यांनी महाराजांना म्हटलं की महाराज, आपण आता छत्रपती दलात राज्याभिषेक करून घेतलात, आता आपला पुढचा उद्देश काय, पुढचे प्रयोजन काय. महाराजांनी त्यांना म्हणजे त्या क्षणी उत्तर दिलं, महाक्षेत्रे मुक्त करायची आहेत. आणि कोणती महाक्षेत्र? तर अयोध्या, प्रयाग, काशी, मथुरा ही महाक्षेत्र मुक्त करायची. आणि ही सगळी हकीकत या व्यापाऱ्याने राजापूरमध्ये त्यावेळेला डच वसाहती होत्या, डच वखारी होत्या आणि डचांचा व्यापार तिथून चालायचा, राजापूरमधून चालायचा. तो जो डच अधिकारी तिथे होता, त्या डच अधिकाऱ्याला त्याने, त्या पत्की नावाचा व्यापारी होता, त्याने ही हकीकत त्या डच अधिकाऱ्याला सांगितली. आणि डच अधिकाऱ्याने आपल्या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं सगळं कळवताना त्याच्यामध्ये हे कळवलं की शिवाजी महाराजांची पुढची महत्वाकांक्षा काय, तर उत्तर भारतामधली जी तीर्थक्षेत्र आहे ती त्यांना सोडवायची आहेत. त्यामुळे त्याची नोंद आहे, ही ऐतिहासिक नोंद आहे.
आणि या ऐतिहासिक नोंदीच्या आधाराने आपण हे अगदी ठामपणे सांगू शकतो की छत्रपतींच्या 350 राज्याभिषेकाच्या वर्षामध्ये त्यांची जी महत्वाकांक्षा होती महाक्षेत्र मुक्त करायची, त्यातलं एक काम आपण पूर्ण केलं. पण एकच पूर्ण झालं, अजून 2-3 बाकी आहेत. आणि 2-3 बाकी आहेत ती फक्त प्रतिकात्मक बाकी आहेत. खरं तर बाकी हे आहे की छत्रपतींनी जे संपूर्ण मुक्ततेचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं होतं ते अजून पूर्ण व्हायचं. पण आपण त्या पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल ना की छत्रपतींचं स्वप्न काय होतं. नाहीतर मग छत्रपतींचं स्वप्न सर्वधर्म समभावाचं होतं. आणि म्हणून मग अफजल खान वधाचा धडाचा मी पाठ्यपुस्तकातून काढून टाकतो. आणि मुंबईतल्या कुठल्या तरी एखाद्या मॅरेथॉनमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खान हातात हात घालून धावतायत हेही दाखवतो. केव्हा तरी या सगळ्या विकृतीकरणातून बाहेर आलं लागेल आणि केव्हा तरी आता ती वेळ दूर राहिली हीच आहे. आता हे इतिहासाचं विकृतीकरण, जे इतिहासाची विकृत मांडणी आहे, ती तोडली पाहिजे, ती मोडली पाहिजे. दुसऱ्याने सांगितलेला आपला इतिहास आपण आता आपला मानता कामा नये. आपण अभ्यास केला पाहिजे. आपण आपल्या अभ्यासाच्या आधाराने इतिहास समजून घेतला पाहिजे आणि तो इतिहास मांडला पाहिजे. आणि म्हणून अशा वेळेला अशा तऱ्हेच्या कादंबऱ्यांची, अशा तऱ्हेच्या पुस्तकांची आवश्यकता असते, गरज असते. ती काळाला धरून, काळाला उचित अशी पुस्तकं असतात की अशा तऱ्हेच्या कादंबऱ्यांमधून म्हणा किंवा अशा तऱ्हेच्या पुस्तकांमधून त्या इतिहासाबद्दल उत्सुकता, कुतूहल निर्माण होतं. झालं पाहिजे. आणि म्हणून आणि हे पुस्तक खरोखरच चांगले लिहिलं, कादंबरी चांगली लिहिली आहे, प्रवाही आहे, प्रकट घेणारी आहे. ही कादंबरी शाळा आणि कॉलेजमधल्या मुलांपर्यंत मोठ्या प्रमाणात जाईल असा प्रयत्न मुद्दाम केला पाहिजे. आणि आपण जर काही प्रयत्न करणार असाल तर मी माझ्यापर्यंत त्यात मदत करेन. कारण त्या वाचक वर्गासाठी ही कादंबरी योग्य आहे. त्या वर्गापर्यंत ही कादंबरी गेली पाहिजे. ह्याच्यामधून नव्या पिढीला या इतिहासाबद्दल उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, कुतूहल निर्माण झालं पाहिजे. आणि दुसरा भाग यातला असा आहे की या कधीतरी कोणीतरी आणखीन वेगळ्या पद्धतीने लिहायला हरकत नाही. पण या सगळ्या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांचं नियोजन आणि या सगळ्याचा जसा एक भाग आहे तसं त्या इतिहासामध्ये भूगोलाचं सुद्धा महत्व आहे. जावळीच का? शिवाजी महाराजांनी त्यांना जावळीला काढलं, दुसरी जागा का नाही निवडली? तर तो जो सगळा भूगोलाचा यातला भाग आहे तो सुद्धा समजून घेण्यासारखा आहे. मुद्दाम त्या भागामध्ये जाऊन बघण्यासारखं आहे की आजचे म्हणजे आता 350 वर्षानंतरची जावळी जरी बदलली असली तरी सुद्धा आजही जावळी तेवढीच दुर्गम आहे. फसलात तर बाहेर येणं सोपं नाही आहे, पण ते जाऊन बघितल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे जसं मोहनरावने सांगितलं की आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी शत्रूला आणणं हे जसं एक कौशल्य आहे, तसं शत्रूला आणून फसवण्यासाठी सोयीची जागा कुठली हे निवडणं ही तेवढंच महत्वाचं आहे, ही तेवढंच कौशल्याचं आहे. तर तो भूगोलही आपण समजून घेतला पाहिजे. आणि भूगोलाशिवाय इतिहास समजून घेता येत नाही. इतिहास आणि भूगोल हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, ते कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे या कादंबरीचं मी मनापासून स्वागत करतो. रोहन बेनोडेकरकडून अधिक चांगल्या आणि नव्या नव्या विषयांची अपेक्षा बाळगतो आणि त्यांना विनंती करतो की आता करताना भूगोलाचा अभ्यास करून करत चला. काही इंग्रजी लेखन मुद्दाम वाचा, इंग्रजी कादंबऱ्या मुद्दाम वाचा. ते लेखक सगळे आपला कथा वास्तू तयार करताना त्या भूगोलाची गुंफण कशा पद्धतीने करतात ते लक्षात घ्या मुद्दाम. त्याने अधिक तुमच्या लेखनाला वजन येईल, भार येईल आणि
आपलं भवितव्य उत्तम आहे. मी आपल्याला शुभेच्छा देतो. या कादंबरीबद्दल आपलं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. रोहन, तुला 2 मान्यवरांच्याकडनं कौतुकाची थाप मिळालेली आहे. सगळ्यांनी एकदा पुन्हा त्याचं अभिनंदन करूया, त्याला प्रेरणा देऊया. फार चांगला असंच लिहित राहा. आणि स्नेहलमध्ये एकदा आलं की परत परत लिहावंच लागतं, हे तुला त्यांनी सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे तुझं लेखन चांगलं होईल. दोन्ही वक्त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की या इतिहासातनं शिकवून आत्ताची जी भारतातली वेळ आहे त्यावेळेला ही वागणकं पुढे येत आहेत, हे फार चांगलं आहे. हे त्यातनं सांगितलं आहे. हे सगळ्यांनी जागरूकतेनं हां खरी वागणकंही भारतात येणार. सातारला जलमंदिरामध्ये मी ती वागणकं घालून पाहिली. ती वेगळी असतील पण एक वागणकं होती ती असेच की बाहेरच्या बाजूला अंगठ्या आहेत आणि आत ते आहेत असं पाहिलं ना. हां ती येणार आहेत. ती इथे प्रत्यक्ष त्यावेळेला वापरलेली भारतात येणार आहेत. त्यावेळेलाही आपण पाहूया. अतिशय सुरेख असे आपल्या दोघांचंही वक्तव्य प्रेरणादायी झालेलं आहे. त्यामुळं या समारंभाला एक फार मोठी उंची प्राप्त झालेली आहे. आता आपण आभार प्रदर्शनाकडे वळूया. त्याच्यात एक आधी सत्कार करून घ्या. आदरणीय श्री मोहन थत्ते यांचा सत्कार आहे. जे आर्टिस्ट आहेत, तुम्ही पहा हे जे मुखपृष्ठ आहे ते किती बोलकं आहे. ते त्याच्यातनं सगळं काही कळतं आहे. असं ज्यांनी निर्माण केलं आहे त्या मोहन थत्ते यांचा सत्कार आदरणीय माधव भांडारी यांनी करावा असं मी विनंती करतो. पिक्चर स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. हो ते आहे. धन्यवाद. मराठीमधले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व वि. स. खांडेकर असं म्हणायचे की जगातलं सगळ्यात सुंदर पुस्तक कुठलं असेल तर त्याचं नाव बुक ऑफ थँक्स आहे. त्या बुक ऑफ थँक्समध्ये आता मी सगळ्यांच्या प्रती एंट्रीज करू इच्छितो. सर्वप्रथम आदरणीय माधव भांडारी सध्या बाहेर राजकीय क्षेत्रातल्यांना वेळ काढणं किती अवघड आहे हे लक्षात येईल. पण त्यांनी हा विचार केला की हेही राष्ट्रीय कार्य आहे म्हणून ते वेळात वेळ काढून इथं आले. त्यांचं आपण टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करू. प्रभावी वक्ते आणि इतिहास तज्ज्ञ आदरणीय मोहन शेटे हे इथं आले आणि त्यांनी संपूर्ण तो इतिहास काळ पुन्हा आमच्या पुढं उभा केला. आणि तुमचं ऐकताना आम्हाला एवढं लक्षात येतं की आपल्याला अजून बरंच वाचायला पाहिजे. हे हा भाग आहे, अरे हे आहे का, ते आहे का, हे जे आहे, ही जे तुम्ही आम्हाला तहानलं केलं त्यातनं या ज्ञानासाठी, त्याच्याबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. लेखकाचेही मी आभार मानतोय रोहन बेनवडेकर. कारण ह्या ITतल्या लोकांना कोणकोणत्या वेळी कामं करायला लागतात, रात्री दिवसा काय, त्यातनं हे कसा काय वेळ काढतात. हा वेळ काढायची प्रेरणा त्यांना मिळाली आहे. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं ते सबंध चरित्रच त्यांना प्रेरणादायी ठरलं आहे. तुम्ही अमृत काळामध्येही ती वागणकं मतपेटीतनं दिसतील एवढं मी तुला सांगतो. त्याच्यासाठी त्याचंही कौतुक करूया. आणि स्नेहल यांनी हे पुस्तक प्रकाशित करून एक मोठं राष्ट्रकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं मी त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करून एक टाळ्या वाजवूया. आणि आता आपण सर्व श्रोते आपणही इथे एवढे वेळात वेळ काढून आलेला आहात. हा नवीन हॉल आहे. बरेच जण प्रथम आलेले आहेत. मग आत आल्यावर किती प्रसन्न आहे बघा. छानपैकी चांगल्या वातावरणामध्ये आपल्याला आज हा प्रकाशन आपण सर्व श्रोते इथं आलेला आहात. तुमच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद म्हणतो.
आज हे पुस्तक आहे, याची किंमत आहे 250 रुपये, पण आज ते आपल्याला 200 रुपयामध्ये बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर अजून एक आनंददायी घोषणा मला सांगितलेली आहे की ह्या कार्यक्रमानंतर 8व्या मजल्यावर अल्पोपहाराची सोय केलेली आहे, त्याचाही लाभ घ्यावा. आणि हे जे प्रेरणादायी वातावरण आहे त्याच्यावरच्या चर्चा आणखीन रंगतील, म्हणजे इथं कार्यक्रम संपणार नाही असं मला वाटतं आहे. तर सर्वांप्रती मी आभार व्यक्त करतो. सूत्रसंचालकाची जबाबदारी फार मोठी असते. ती यशस्वीपणे आणि बहारदारपणे पार पाडणारे श्याम भुरके यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण आणि माधवजी भंडारे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्वांनी मिळून कल्याण मंत्र म्हणूया, मग हा कार्यक्रम संपेल. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. कृपया 8व्या मजल्यावर अल्पोपहाराचा लाभ घ्यावा. काही जण म्हणतील एकदम 8वा मजला म्हणजे कार्यक्रमाला किती उंची प्राप्त झाली आहे लक्षात.